सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्रीकृष्ण मंदिर ट्रस्ट व सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांनी 12 ऑगस्ट 2025 पासून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी सांगितलेले जे नित्य व अनादीचे 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, याचं कार्यकारण स्वरूप लक्षण आपण बघतोय। जीव, देवता, प्रपंच याचं कार्यकारण स्वरूप लक्षण बघितल्यानंतर परमेश्वर काय आहे, परमेश्वर कसा आहे, त्याची जाणीव आपण परमेश्वर कृपेने परमेश्वराकडूनच करून घेण्याचा प्रयत्न करतोय। परमेश्वरामध्ये अनंत गुण आहे, अनंत धर्म आहे, व्यक्ती अव्यक्ती असलेले कार्य कारण स्वरूप लक्षण याचं चिंतन केल्यानंतर, हे समजून घेतल्यानंतर आपण ज्या परमेश्वराची भक्ती करतो तो परमेश्वर कसा आहे, त्याला ह्या जीवाकडून काय अपेक्षा आहे आणि आपल्यामध्ये काय बदल आपण करून घेतला पाहिजे, त्याशिवाय आपल्याला आपल्या परमेश्वराला प्राप्त करता येणार नाही, हे समजून घेत आहे। खरं म्हणजे आपल्या मनामध्ये, आपल्या विचारामध्ये आपण एक मानसिकता तयार करून घेतली, त्या मानसिकतेतून आपण बाहेर पडायला तयार नाही। काही गैरसमज आहे, अज्ञान आहे, अन्यथा ज्ञान आहे, त्यामुळे आपल्यामध्ये होणारा जो बदल आहे, अपेक्षित जो बदल आहे तो होत नाही। ही मानसिकता पहिले आपण तोडली पाहिजे, ती ज्ञानाच्या माध्यमातून। जे जसं आहे तसं धर्म जाणला पाहिजे ज्ञानाच्या माध्यमातून, आणि तो जाणल्यानंतर त्यावरती चालण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण आपण जर करत राहिलो तर देवाला अपेक्षित असलेला बदल आपण करू शकू। अन्यथा एक मान्यता असते, एक परंपरा असते, आपण बघितलेलं असतं, अनुभवलेलं असतं, ऐकलेलं असतं, त्याच्या व्यतिरिक्त काही नसावं अशी आपण गृहीत काही गोष्टी पकडलेल्या असतात। आणि म्हणून जी संशोधक वृत्ती आहे, चिकित्सक वृत्ती आहे, वास्तविक जीव हा चिकित्सक आहे, ती चिकित्सा आपली थांबून गेलेली आहे, म्हणून आपण आपलं नुकसान करून घेतो। एकदा अशीच एक व्यक्ती सर्कसमध्ये जाते, त्या सर्कशीतल्या मालकाला भेटण्यासाठी काही अनुषंगाने, आणि तिथे गेल्यानंतर त्याला काही हत्ती प्राणी वगैरे दिसतात। काही हत्ती असतात तिथं बांधलेले, एक लहान हत्ती असतो, त्याला मोठी साखळी लावून बांधलेलं असतं। मोठा हत्ती असतो त्याला एकदमच बारीक साखळी असते, आणि एक हत्ती असतो त्याला साखळीच नसते। त्याला आश्चर्य वाटते की हा काय प्रकार आहे। हत्ती वास्तविक अत्यंत शक्तियुक्त असतो, म्हणून तो सहजच त्या मालकाला विचारतो की हा काय प्रकार आहे, आमच्या काही लक्षात आलं नाही, हे उलटं तर झालं नाही, काही नजर चुकीनं तर काही झालं नाही। मोठा हत्ती त्याला मोठी साखळी पाहिजे, छोटा हत्ती त्याला छोटी साखळी पाहिजे, आणि हत्ती बिगर साखळीचा बांधल्याच गेला नाही पाहिजे। ही मानसिकता आपण पकडून आपण बघितलेलं, ऐकलेलं, अनुभवलेलं यावरती तो प्रश्न विचारतो, आणि मग तो सांगतो तसं नाही आहे। हा जो छोटा हत्ती आहे ना म्हटले, त्याला खूप उत्सुकता आहे, चिकित्सा आहे, त्याला इकडं पळावं तिकडं जावं ही मानसिकता आहे, त्यामुळे तो पळतो, म्हणून त्याला जाड साखळी बांधलेली। आपणही नवीन नवीन धर्माला लागलो की आपल्याला वाटतं किती जाणावं, किती अभ्यास करावा, किती मार्गात जावं, किती साधू संतांकडे जावं, किती स्थान करावेत, किती क्रिया करावेत, परंतु आपल्याला दोष लागेल, बोलू नये, अन्य कथनाचा दोष, गुरुमुख, याची मोठी साखळी आपल्याला त्यांनी बांधून टाकलेली असते। या परंपरेमध्ये आपण अडकलेलो असतो। जावंसं वाटतं, फिरावंसं वाटतं, शोधावंसं वाटतं, कारण जीव चिकित्सक आहे मुळातच। लहान मुलं बघा, त्यांना एखादं खेळणं द्या, ते खेळणं कसं चालतं त्याच्यात इंटरेस्ट नसतो, ते खेळणं कशाने चालतं, आतमध्ये काय आहे तोडून मोडून पाहण्याची उत्सुकता असते, परंतु त्याला आपण फटका मारून गप्प बसतो, त्याची चिकित्सा, त्याची उत्सुकता बंद करून टाकतो, त्याचे अनेक प्रश्न असतात, आपण म्हणतो गप्प बैस,
आणि आता तर खूप सोपं झालं आहे, गप्प बसायचं म्हणजे मोबाईल देऊन टाकायचा, त्याचे प्रश्नही बंद, त्याचं पळणंही बंद, त्याचं उड्या मारणंही बंद, त्याचं खेळणंही बंद, गप आपण मोकळे. परंतु ते किती घातक याचा आपण विचार करत. त्याच्या बालमनामध्ये खूप प्रश्न पडत असतात, आजूबाजूला तो बघत असतो, त्या प्रश्नातून तो शिकत असतो. परंतु त्याला आपण उत्तर जर नाही देऊ शकलो तर त्याचा संस्कार आपण थांबवत असतो, त्याचं शिकणं आपण थांबवत असतो. म्हणले हे लहान हत्ती असंच आहे. म्हणले हे ठीक आहे, समजू शकतो, पण एवढा मोठा हत्तीने एवढी एवढी छोटीशी साखळी हे कसं काय? नाही म्हणे आता त्याला लक्षात आलेलं आहे. तो जसा मोठा झाला, हे बी लहान होतं तेव्हा यांनी प्रयत्न केला ती साखळी तोडण्याचा, पळण्याचा, इकडं तिकडं जाण्याचा. त्याला ती साखळी काही तोडता आली नाही, पळता आली नाही. त्याची मानसिकता त्यांनी पक्की करून टाकली आहे का आपण या साखळीला तोडू शकत नाही. आता गपचूप बसा, काय उपयोग होत नाही, शांत बसा. त्याच्यामुळं आता याला छोटी साखळी असली तरी तो प्रयत्नच करत नाही म्हटले तोडण्याचा. त्याची मानसिकता काय, आपण तोडू शकत नाही. त्यामुळे तो आता त्याला साखळीची खूप मोठी गरज नाही म्हटली. म्हणले हे बी मी समजू शकतो, पण याला तर साखळीच नाही म्हटले तरी शांत उभा आहे. म्हणले हा त्याच्याही पुढचा आहे. त्यांनी मनात पक्क करून टाकलेलं आहे का मला साखळी आहे आणि मी ती तोडूच शकत नाही. वास्तविक साखळी नाही आहे, परंतु त्यांनी पक्क करून टाकलं मला साखळीनं बांधलेलं आहे, मी ती तोडू शकत नाही. किती वेळा तोडण्याचा प्रयत्न केला, तुटली नाही, आता गुपचूप उभे राहा. तो पाण्याचं सुद्धा त्रस्ती घेत नाही की खरंच मला साखळी आहे की नाही आहे. आपणही काही वेगळे नाही. आपण नवीन धर्माला लागलेला असतो, खूप उपाध्यापी असतो. 28 वर्ष झाले. पहिलं वर्ष आठवण करा तुम्ही, पहिला कार्यक्रम आठवू का, किती उत्साह, किती दांडगा. कार्यक्रम 10ला स्टार्ट होणार, तुम्ही 9लाच हजर राहायचे पहिले. आता जाऊ रुटीन झालं, गुळगुळीतपणा आला त्याच्यामध्ये. जे मर्म आहे, जी उत्सुकता आहे, जी चिकित्सा आहे, जी आवडी आहे, जो वेद आहे किंवा जे आकर्षण आहे ते थांबून गेले. त्यामुळं तोडण्याचा प्रयत्न केला, आपल्याला लक्षात आलं आपण तोडू शकत नाही, आपण काही करू शकत नाही, आपण गपचीप बसा. त्याच्यामुळं आता हे फक्त छोट्या साखळीच्या माध्यमातून लिंक आहे, चालले, कार्यक्रम घेतोय, हे घेतोय, ते घेतोय. एक वेळ अशी येईल की आपल्याला काही जमणार नाही, आपण गपचीप बसा, 10 गेले 5 राहिले, आता गल डोक्याला ताण. त्याच्यामुळं साखळीची बी आवश्यकता राहणार नाही. एक मानसिकता आपण करून टाकलेली. आपण शोधत नाही, धर्मात जात नाही, तत्त्वज्ञानात घुसत नाही. देवाने नक्की काय सांगितलं आहे, कशासाठी सांगितलं आहे, हे 4 पदार्थाचे कार्य, कारण, स्वरूप, लक्षण, कशाने काय होईल, कशाने काय, आपण मानसिकता करून टाकलेली आहे. आम्ही बी तुमच्या पंक्तीला येणार आहे, कधी मानसिकता करून टाकलेली. त्याच्यामुळे आता काही करायची गरज नाही, हालचाल करायची गरज नाही, गुपचूप आहे. छोट्या साखळीनं आपण बांधल्या गेलेलो आहे आणि एकदा तिथं गेलो कारण आम्हाला देव भेटणार आहे. कारण आता हालचालच नाही करायची गरज, आवश्यकताच नाही. आता साखळी नसली तरी चालेल, ज्ञान नसलं तरी चालेल, काही आवश्यकताच नाही, एवढं घेतलेलं आहे. धर्म हा तत्त्वज्ञानाने भरलेला आहे, तो समुद्र आहे. त्यात किती घेतलं तरी आपण कमी पडतो. आपलं जीवन खूप छोटं आहे तसं पाहायला गेलं. 100 वर्ष ते बी आपण जगलो तर त्याच्यात आपले तर 50 वर्ष झोपेतच जातात. राहिलेले करिअर, अभ्यास, शिक्षण, डिग्री, नोकरी, मग नंतर जबाबदारी राहतच नाही आपल्या हातामध्ये काहीच. आणि त्यामुळं आपण धर्माला गृहीत धरलेलं आहे. अन्य लोकांमध्ये ना आपल्यामध्ये काही फरक नाही. तेही उठतात, करतात, त्यांचं बघा कसं असतं. महाशिवरात्री आली का शंकराच्या मंदिरात जातील, गोकुळाष्टमी आली का श्रीकृष्ण महाराजांच्या मंदिरात येतील, आता गणपती बसतील गणपतीकडे जातील, नवरात्र आली देवीकडे जातील. सगळी का सेटअप चालू राहतो मस्तपैकी, काही टेन्शन नाही घ्यायचं. जे जे आलं तिथं तिथं जायचं. आपलं ते बंद झालं आहे बाय अंगाने. आपण एकाच ठिकाणी येत राहतो वारंवार. त्यामुळं उलट आपल्याला जास्त कंटाळवाणं आलं आहे. त्यांना उत्साह राहतो. का उत्साह राहतो? दरवेळेस नवीन सण, नवीन देवता, नवीन काहीतरी अनुभव, मग ऐकणं वगैरे उत्साह आहे. आणि त्यांचं दृष्टपर असतं, काहीतरी अभिलाषा असते, काहीतरी भेटत असते. मग 5 डिमांड असतात. एक डिमांडमध्ये आपण थांबत नाही, आपल्या 5 डिमांड असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्या 5 डिमांड देत राहतो.
मग एखादी डिमांड पूर्ण झाली का उत्सुकता राहते, अरे एक झाली याचा अर्थ वरचे 4 पण होतील. एक मागणी आपली पूर्ण झाली म्हणजे पुढची 4 पण होतील. आपण एकाच ठिकाणी आलो 30 डिमांड आणि इकडं माहिती आहे तत्वज्ञानातून कर्मोश सगळे पावे, मग आपण आपली मानसिकता निर्माण केलेली आहे. अधिकारच नाही आहे, कर्माने जे आहे तेच आहे. संशोधन थांबलं, शोधणं थांबलं, उत्साह थांबला. आपलं जे तारुण्य आहे, आंतरिक तारुण्य, वैचारिक तारुण्य, ते थांबलं. वास्तविक तुम्ही भगवद्गीता आहे, सूत्रपाठ आहे, दृष्टांतपाठ आहे, लीळाचरित्र आहे, एकदा वाचलं परत पुन्हा वाचायला सुरुवात करा. तुम्हाला वेगळा अर्थ समजेल, वेगळा अर्थ उमटेल, हवंसं वाटेल. अरे मागच्या वेळेस असं, आत्ता असं, आणखीन परत पुन्हा 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 त्यात गेल्यानंतर ती आवडी गोडी आपोआप नाही होत. कोणती गोष्ट लगेच होत नाही. परंतु आपल्याला यात झालं, लीळाचरित्र झालं, सूत्रपाठ झालं, वाचन झालं. आता काय, आता कार्यक्रम चालूच असतात. दर पौर्णिमेला एक कोणतीतरी साधू संत येतात आणि मधून 5-5, 10-10 दिवसाचे सत्र असतात. आता 5 सत्र तुम्ही घेतले वर्षातून म्हणजे किती महिन्याला येतं ते सत्र, आणि पौर्णिमा आहेच. एवढं ऐकायचं. उलट तुम्ही इतकी सुंदर सेटअप केलेला आहे की पुस्तकं चाळायची गरज नाही, अभ्यास करायची गरज नाही, चिंतन करायची गरज नाही. तुम्ही अभ्यास करा ना, आम्हाला येऊन सांगा. परंतु घेण्याची कॅपॅसिटी, संग्रह हे बी पाहिजे ना. झोळी बी, आपण काय आपली झोळी फाटकी आहे, टाकत राहतो ते खाली निघून जात राहतं. ती झोळी तरी पक्की करा, जेणेकरून सोपं काम आहे, चांगली गोष्ट आहे. ग्रहण करण्याची शक्ती जर तुम्ही वाढवली, त्याचं चिंतन केलं तर ते उपयोगी पडतं. नाही तर घ्यायचं पण ते पचलंच नाही, लागलंच नाही. तर देवाने सांगितलं आहे जनावरं दिवसभर खात राहतात परंतु रवंत करतात. ते रवंत नाही केलं तर ते त्यांना जे धातू येते दष्टपुष्ट होतील का? नाही. आपण घेतो, खातो, पण रवंत करत नाही, चिंतन करत नाही. म्हणून त्यातलं मर्म आपल्याला समजत नाही. मर्म न समजल्यामुळं आपल्या जीवनामध्ये जो उत्साह आहे तो मावळून गेलेला आहे. जे चिकित्सा आहे, जे आकर्षण आहे, जो वेद आहे, जे आवड आहे, हे मावळून गेलं आहे. गुळगुळीतपणा आलेला आहे आपल्याला. सकाळ दुपार संध्याकाळ सारं समजलं आहे तरी उदासीनता आहे, सारं समजलं तरी नैराश्य आहे. याचं कारण का? ध्येय पक्कं नाही आहे. त्या ध्येयाविषयी आपल्याला एक आकर्षण हे समोर नाही आहे. त्यामुळं आपल्याला नवीन नवीन काही भेटत नाही आहे. म्हणून मी सांगत राहतो की धर्म अभ्यासायचा संशोधक वृत्तीनं, सायंटिस्ट व्हायचं. कोणीतरी सांगितलं आहे तेच गृहीत पकडायचं आणि तेच पुढं ढकलायचं. सांगितलं हे खरं आहे की नाही, सायन्स काय म्हणतं, शास्त्रात सांगितलं आहे, परंतु ते आहे की नाही प्रयोगांती सिद्ध करू, ते कधीच मान्य करत नाही. सायन्स काय कधीच कोणतीच गोष्ट मान्य करत नाही. शास्त्राने सांगितलं होतं या झाडामध्ये जीव आहे, त्यांनी कधीच मान्य केलं नाही. असं कसं शक्य तरी आहे? संशोधन चालू राहिलं, संशोधन चालू राहिलं, आणि मग त्या संशोधनांती एकदा त्यांच्या लक्षात आलं की खरंच या झाडामध्ये जीव आहे, गॉड पार्टिकल आहे, असं काहीतरी त्याच्यामध्ये आहे अंश का ते कार्यरत आहे. आपण जीव म्हणतो त्याला गॉड पार्टिकल म्हणतात, काहीतरी पार्टिकल आहे त्याच्यामध्ये. ते सिद्ध केलं प्रयोगांती, तेव्हा यस म्हटलं. आपण काय करतो, आपण सिद्ध करत भानगडीतच पडत नाही. हे बाबा आले सांगितलं, ते बाबा आले सांगितलं, ते बाबा आले सांगितलं, गृहीत धरतो. पण खरंच आहे की नाही, देवाने त्याच्या पुढं सांगितलं आहे एक शास्त्रप्रचिती असते, एक गुरुप्रचिती असते. गुरुप्रचिती शास्त्रात जावं लागेल तुम्हाला, मग शास्त्रप्रचिती येईल, ती आत्मप्रचितीत परावर्तित करावं लागेल. आत्मप्रचिती जेव्हा येते तेव्हा मग तुम्ही धर्मावरती आहात किंवा धर्म प्राप्त करण्याच्या उद्देशाने तुमचा प्रवास आहे, आणि ती श्रेष्ठ आहे आत्मप्रचिती. म्हणून देवाने सांगितलं अप्रचिती धर्म आहे, प्रचिती पंथ आहे. प्रचिती आली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपला प्रवास सतत राहिला पाहिजे. जे वाहतं पाणी आहे ना ते कधी खराब होत नाही, डबकं लवकर खराब होतं, वाहतं राहिलं पाहिजे. काहीतरी संशोधन, काहीतरी अभ्यास, काहीतरी चिंतन. या सत्संगात नेमकं वेगळं काय सांगितलं, त्याचे नोट्स, तर तुम्ही ताजेतवाने राहा, तर तुम्ही आनंदी राहा. नाही तर झाला कार्यक्रम, संपला कार्यक्रम, आता कधी पुढचा बोर्डवरती पाहायचा, त्याचं नियोजन काय आहे, चालायचं. ताजतवानं राहण्यासाठी तुम्ही दररोज आंघोळ करता ना, काल केली होती, आज करायची गरज काय, आज केली उद्या करायची गरज काय. पण ताजतवानं राहण्याची एक मानसिकता आपली तयार झालेली नाही बा, फ्रेशच वाटत नाही.
तसं आंतरिक फ्रेशनेस हा धर्माच्या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासावरती अवलंबून आहे. आंतरिक फ्रेशनेस हा तुमच्या चेहऱ्यावरती झळकणार आहे, तर तुम्हाला समाजाला वेगळंपण तुमचं दिसणार आहे. आंतरिक आपण त्याचा विचारच करत नाही, आणि तो विचार केला पाहिजे. काल आपण परमेश्वराचे गुण बघत आहोत, आणि या गुणामध्ये दया, मया या गुणाकडे आपण आलेलो आहोत. दया, दयाळूपण, जीवाचे सकळही चुकवावे, सकळही चुकवावे. ज्यांनी जे ऑलरेडी त्या जीवानी मिळवलेलं आहे, त्या जीवानी अर्जकत्व केलं आहे, त्या जीवानी कर्माने ते मिळवलेलं आहे, सुखदुःख जे बी आहे. परंतु ते दयेचं कार्य काय? परमेश्वर सकळही चुकवावे. आम्ही चिकू, तू मिळवलं आहे ठीक आहे, परंतु ते परमेश्वराची प्रवृत्ती काय? सकळही चुकवाव्याचा उपाय परमेश्वर सांगत असतात. आणि म्हणून परमेश्वर लीळाचरित्रामध्ये जर आपण गेलो तर अनेक साधकांना येत काय मागा, येत काय मागा म्हणत राहतात. साधाला देवाने म्हटलं येत काय मागा, त्यातले काय मागू? नाही काय मागा, म्हणजे द्या पुनःसंबंध. अहो तुम्हाला काहीच कळत नसताना पुनःसंबंध मागितला, काही जाणीव झाली अशी धर्म मागितला असता, समजला असतं तर काय मागितलं नसतं तुम्ही? काही न मागता, माहिती नसताना, जाणीव नसताना साधाने काय सांगितलं? आम्हाला पुनःसंबंध द्या म्हटलं. तुम्ही म्हणताच येतं, आम्हाला काही तर मागताच येत नाही, ज्ञान नाही, तेवढं कळत नाही, जाणीव नाही. देव स्वतः आश्चर्य करीत म्हणतात का काही न जाणता जर तुम्ही पुनःसंबंध मागताय, देऊन टाकू म्हटलं. साधाला म्हटलं येत काही मागा म्हटलं. कनाशीचा ब्राह्मण आहे, आम्ही प्रसन्न झालो, काही मागा म्हटलं. त्यांनी काय मागावं कळालंच नाही, लक्षातच आलं नाही. देव आपल्याला आजही मिनटाला म्हणतो येत काय मागा, येत काय मागा. आणि आपल्या डिमांड कंटिन्यू त्याच आहे, हे द्या, ते द्या, ते द्या, ते द्या. आणि देवाने सांगितलं आहे कर्मवश आहे, त्या ब्राह्मणाला सांगितलं कर्मवश सगळं येतं तुला भेटणारच आहे. ज्या मिनटाला तुला बोध झाला, ज्या मिनटाला तू इकडं आला, त्या मिनटाला या साऱ्या ज्या गोष्टी तुझ्या डिमांड आहे, तुझ्या मागणी आहे, तुझी इच्छा आहे, अभिलाषा आहे, या तुझ्या खात्यात येऊन गेलेल्या आहे. वेळेनुसार, परिस्थितीनुसार त्या तुला भेटत राहतील. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी मागण्यासाठी मी तुला बोध दिलेला आहे. तो वेदवंत नाही, बोधवंत नाही, दर्शनी आहे, त्याची पूर्वकर्माची काही जोड आहे, कणव आहे. देव स्वतः जातात घरी, त्याच्या सेवेची प्रसन्न होऊन सेवेला देव म्हणतात आम्ही प्रसन्न झालो. स्वतः म्हणतात देव आम्ही प्रसन्न झालो, मागा. ती वेळ आपल्याला माहीत आहे. मग तो म्हणतो सोन्याच्या हातून ताक भात द्या. देव म्हणता अरे कर्मवश ते तुला भेटणारच आहे. नाही म्हणले तेच द्या, 3 वेळा मागू नाही. देव कल्पवृक्षाचा दृष्टांत सांगतात. अरे तो कल्पवृक्ष जर प्रसन्न झाला, त्याच्याकडे तू जी कल्पना करशील ते तुला भेटणार आहे. तू काय मागतोय, हे तुटलं फुटलं तर वेव तेच द्या म्हटले परत. तसं आहे आपलं. काल तीच डिमांड होती, आज संपली, परत उद्याची तीच डिमांड आहे, परवाची तीच डिमांड आहे. डिमांड त्याच चालू आहे. आणि देवाने पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितलं आहे, आपल्याला सांगितलं आहे कर्मवश आहे तुला भेटणारच आहे. याच्या पाठसाठी तू सृष्टी नाही निर्माण केली, याच्यासाठी मी अवतार नाही घेतला, याच्यासाठी तुला मी बोध नाही दिलेला. काहीतरी वेगळं की जे तुला कर्माने मिळवता येत नाही, ते तुला देण्यासाठी आलेलो आहे. कर्माने परमेश्वर प्राप्त करता येतो का? पूजनीय माईम भट्टाने देवाने तेच सांगितलं. कर्मसिद्धांत त्यांनी मांडला. नित्याला जातं, निमित्तीला जातं, कर्म शिल्लक राहत नाही म्हटलं. एक परमेश्वराशिवाय तुला मी भेटू शकत नाही, मुक्तीला जाऊ शकत नाही. मग तो एक परमेश्वर निराकार आहे, साकार होतो, अवतरतो. मग अवतारला, तुम्हाला कळाला, समजला, आता त्यांनी जे सांगितलेले ते करण्यातून परमेश्वर भेटणार आहे. इतकी स्पष्ट आणि पारदर्शकता तत्त्वज्ञानात असून सुद्धा आपल्या डिमांड मात्र त्याच चालू आहे, त्याच चालू आहे. म्हणून परमेश्वर दयेचं कार्य घाटिया हरिभट आहे, आचार्य आहे, औसा आहे, यांना प्रत्येकाला देव म्हणतात. येत काही मागा, येत अनुसरा, येत ब्रह्मविद्या आहे ती पुसा. हे फक्त आणि फक्त दयेचं कार्य. का तर सकळही जे दुःख यांना भेटणार यांनी मिळवलेलं आहे ते चुकवायचा उपाय देव या दयेच्या माध्यमातून आपल्याला देतात. म्हणून दया हा विषय, हा जो गुण आहे हा खूप मोठा. याच्यावरती आपण कितीही चर्चा करू शकतो आणि लीळेच्या माध्यमातून कितीतरी होत. दया आहे म्हणून श्रीकृष्ण महाराजजी, माईमभट, आपले अर्जुन देव साह्यता आहे. भगवद्गीता सांगितलं, एवढं मोठं तत्त्वज्ञान सांगितलं. त्यांचं नैराश्य, त्यांची उदासीनता ती घालवण्यासाठी तुझं ड्युटी काय, तुझं कर्तव्य काय हे सांगण्यासाठी गीते तत्त्वज्ञान सांगितलं. ते जगमान्य आहे आणि ते आपल्याकडं आहे. आपल्या दृष्टीतून
ते आपली क्लिअर आहे, स्पष्ट आहे. पण तरी आपल्या जीवनाच्या पुढे जर टार्गेट नसेल आणि आपल्यामध्ये उदासीनता, नैराश्य येत असेल तर मात्र आपण खरेच दैवराटीचे आहोत का? नाही. आपल्याला नेमकं काय करायचं हेच आपलं माहीत नाही, आपल्या जीवनाचं ध्येयच आपल्याला माहीत नाही. त्याच्याही पुढं सर्वात मोठा जो गुण आहे तो माया, म्हणजे ममता. माया म्हणजे ममत्व, प्रेम, आपलेपण. एखाद्याचे दुःख बघून परमेश्वराला ते दुःख पावत नाही, म्हणून तर आपलं दुःख पावत नाही म्हणून पुन्हा पुन्हा परमेश्वर आपल्याला नरदेह देऊन बोध देतात. पुन्हा पुन्हा डोळक्याच्या दृष्टीनं आपण सांडवत राहतो, देव देत राहतात कोणाच्या तरी माध्यमातून, कुठंतरी, केव्हा तरी, कधीतरी, कंटिन्यू चालू असतं. हे दुःख आपलेच आहे. परमेश्वराला वाटतं हे आपलं दुःख आहे. कारण परमेश्वराचे जे आपण धर्म बघितले त्या धर्माच्या माध्यमातून जर तुमचं लक्षात आलं, परमेश्वर सर्वांकडे आहे ना, सर्वात भावानी आहे. आणि हे असल्यामुळं आपलं जे दुःख आहे ते परमेश्वराला आपलंच वाटतं आहे. म्हणून राहतो बघा, आपल्याला दुसऱ्याचं दुःख जर आपलं वाटत असेल आणि त्यात दुःख पाहून आपल्याला दुःख होत असेल तर आपण महानुभाव आहोत. दुसऱ्याच्या सुखात आपल्याला सुख वाटत असेल तर आपण महानुभाव आहोत. नाही तर दुसऱ्या दुःखात आपल्याला सुख आहे ना, त्याच्या सुखामध्ये आपल्याला दुःख वाटत असेल तर आपण महानुभाव नाही. कारण परमेश्वराचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर जसं आहे, दुसऱ्याचं दुःख परमेश्वर स्वतः बघतात, स्वतःचं दुःख समजतात आणि त्यातून काढण्याचं प्रवृत्ती निर्माण होऊन दयेच्या माध्यमातून त्याची योग्यता निर्माण, अयोग्य जीवाला योग्य करीत. आपले जे आपल्यालाच होत आहे असे वाटते तेवढ्यापुरते त्या जीवाचे सर्व दोष विसरून परमेश्वर काय होतात, प्रसन्न होतात. तेवढ्यापुरते अनेक दोष आहे त्या जीवाने जोडलेले, अनंत दोष आहे, विसरून जातात देव, कारण ते दुःख त्यांनी स्वतःला समजलेले. आपल्या आजूबाजूचे लोक असतात, काहीतरी वाद झालेला असतो, कटकटी असतात, आपण त्याचं तोंड बघत नाही, तो आपलं बघत नाही. परंतु आपण एवढं धर्मतत्वज्ञानाने इतकं सात्विक झालेलो आहे, आपलं जो हृदय आहे ते निरागस झालेलं आहे, शुद्ध झालेलं आहे, कोमळ झालेलं आहे. ज्या व्यक्तीचं आपण तोंड पाहत नाही त्याचं आपलं जमत नाही, पण त्याच्या घरामध्ये काही जर संकट आलं आपण धावून गेलो पाहिजे. ते महानुभावांचं लक्षण आहे. क्षणभर का होईना ते विसरलो पाहिजे की याने आपल्याला अपमान केला आहे, आपल्याला यांनी त्रास दिलेला आहे किंवा याचा आपला जमत नाही, विसरून गेलो पाहिजे आपण. त्याच्या मनातलं जे आहे तो ते निघून जाईल त्या प्रवृत्तीनं. अरे हे महानुभाव असे असतात. धर्माची ओळख देण्यासाठी ती एक संधी परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. परंतु आपल्याला तर आनंद वाटतो, अरे असं आहे का, बरं झालं त्याचं तसं झालं. हे साधुत्वाचंही लक्षण नाही. पूर्वी एक तुम्ही बघितलं असेल, या राजकारणाचा एक भाग म्हणून एक साध्वी ज्या खासदार होऊन गेल्या आणि त्या खासदार त्यांना काही अतिरेकी कारवाईमध्ये पकडल्या गेलं, सरकारने पकडलं, त्यांना टॉर्चर करण्यात गेलं, 10 वर्ष त्यांचे जेलमध्ये गेले आणि नंतर त्या जामिनावर सुटल्या. आत्ता त्याचा निकाल लागला. ज्या ऑफिसर लोकांनी त्यांना पकडलं होतं, गुन्हे दाखल केले होते, टॉर्चर केलं होतं, नंतरच्या काळामध्ये तेही अतिरेकी कारवाईमध्ये मारले गेले. तर त्या साध्वीचं स्टेटमेंट काय होतं का आम्ही शाप दिला म्हणून ते मेले म्हणे, कुत्र्याच्या मौतीनं मारायलाच पाहिजे. हे साधुत्व नाही आहे. त्यांना नंतर त्यांची चूक उमगली, त्यांनी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली, परंतु पहिली प्रतिक्रिया ती खरी असते. मानभाव हे जे विचारधारा आहे, मानभाव हे जे तत्व आहे, सिद्धांत आहे, हे अत्यंत कोमळ आहे, अत्यंत निरागस आहे. सद्विगत भक्ती सतत त्याची जागृत आहे. त्याच्यामुळं आपण समाजात कसं राहतो, त्या समाजात राहण्याचा जो परिपाक आहे तो धर्माचा किती परिणाम आहे त्यावरती अवलंबून आहे. धर्म तुम्ही किती समजून घेतला आणि त्या धर्माचा तुमच्यावर किती परिणाम झाला आहे त्याच्यानुसारच तुमचं राहणं, वागणं, बोलणं, बसणं, उठणंच आत. जर तो धर्म तुम्ही समजून नाही घेतला आणि तसा परिणाम होत नसेल तर तुमच्यात काहीच बदलच होत नाही. जे जसं आहे तसंच चालू राहतं. मग तुम्ही धर्माचे नाही, दैवराटीचे नाही, परमेश्वराचे नाही. आणि त्या परमेश्वराला अशी कशाने प्रसन्नता निर्माण होईल? ज्यावेळेस परमेश्वराचं जे गुण आपण अभ्यासतोय ते गुण आपल्यामध्ये 1% थोडेफार जरी विचाराच्या अनुषंगाने का होईना जर आपल्यात आपण उतरवले तर तो परमेश्वर अत्यंत प्रसन्न होईल. त्याच्यासाठी खूप काही आपल्याला करायची गरज नाही. आपण खूप काही करतो त्या मानाने. पाठ उठतो, स्मरण करतो, अंघोळ वगैरे सर्व झालं, फ्रेश झालं, देवपूजा करतो, पारायण करतो, कोणी हे पारायण कोणी ते पारायण, सत्संग ऐकतो, मग मधून मधून स्थानवंदन करायला जातो, क्रिया करतो, विडे वाहतो, काय नाही करत आपण.
आपण सारं करतो, परंतु सारं करूनही जर हे करत नसेल तर त्या करण्याला काय अर्थ, आणि हे करत असेल तर बाकी सारं करण्याची आवश्यकताच नाही. तुमच्यातला बदल परमेश्वराला अपेक्षित. परमेश्वराला प्रसन्न हे तुम्ही प्रापंचिक गोष्टीतून करण्याचा प्रयत्न करताय. या साऱ्या प्रापंचिक गोष्टी, या साऱ्या ज्या गोष्टी आहेत प्रपंचाचा एक भाग आहे. जो प्रपंच परमेश्वराने ॲक्टिव्ह केला, तुमच्यापर्यंत पोहोचवला, आणि त्याच प्रपंचातून परमेश्वर प्राप्तीचं, परमेश्वर प्रसन्नतेचं जर आपण आस धरत असेल आणि आपला प्रयत्न असेल तर आपण किती अज्ञानी आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. परमेश्वराला त्याची आस नाही, त्याची अपेक्षा नाही, तुमच्या पदार्थाची अभिलाषा नाही आहे, तुमच्या बदलाची अभिलाषा आहे. म्हणून परमेश्वर काय म्हणतात, एक जन्म दिजो का, मा काय होईल ते पाहिजे. जन्म मागितला आहे, आपण जन्म देत नाही. आपण काय देतो, बाकीचे सारे पदार्थ देतो. जन्म द्यायचा विचारच करत नाही आपण. आणि आव्हान करतात, चॅलेंज करतात, एक जन्म दिजो, एक द्या जन्म. असे अनंत जन्म गेले, वाया गेले, म्हणून तुम्ही इथपर्यंत आले. एक देऊन बघा, मा काय होईल ते पाहिजे. मग तुम्ही काय होईल ते बघा, बघतच राहा. तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाईल का परत विषयच राहणार नाही, काहीच नाही, दुःखच राहणार नाही. पण आपण त्याचा विचारच करत, आपण चिंतन करत नाही. आपण म्हणतो सांगितलं आहे देवाने, सूत्रात सांगितलं आहे, लेळच सांगितलं आहे, त्या भक्ताला सांगितलं आहे, ते आपल्याला सांगितलं आहे देवाने, आपल्याला टोकलेलं आहे, आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे, आपल्याला जाणीव करून दिलेली आहे. त्याचा आपण विचारच करत नाही. आपले टार्गेट जीवनाचे, ध्येय जीवनाचे पूर्ण झाले, ते भौतिक होते म्हणून पूर्ण झाले. ते पूर्ण झाल्यानंतर आता टार्गेटच राहिले नाही, त्याच्यामुळे नैराश्यता, त्याच्यामुळे उदासीनता. पण परमेश्वर प्राप्ती सर्वात मोठं आव्हान आहे, सर्वात मोठं टार्गेट आहे, सर्वात मोठं ध्येय. हे जर आपण विचार करून चाललो तर तुमच्या जीवनामध्ये कधीच उदासीनता, नैराश्यता येणार नाही. कारण ते सर्वात मोठं चॅलेंज, लाभातला लाभ आहे. परमेश्वराचा जो प्राप्तीचं किंवा धर्म हा लाभातला लाभ आहे, नुसता लाभ नाही आहे, हा सर्वात मोठा लाभ आहे. हे सर्वात मोठं आव्हान आहे, हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे, सर्वात मोठं ध्येय. त्याच्या पलीकडे काय आहे का, कारण परमेश्वर पर आहे, त्याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि तेच जर आपण आपल्या जीवनाचं ध्येय आणि प्राप्ती आव्हान जर ठरवलं तर सर्वात मोठं आहे. त्याच्यामुळं दयेचं कार्य काय आणि मयेचं कार्य काय, मया ही परमेश्वर करत राहतात. सर्व दोष विसरून प्रसन्न होतात आणि त्यातून त्या जीवाला काढण्यासाठी लगेच प्रवृत्त होतात. लगेच 0 मिनिटात बैल कचकचून बांधलेला आहे, त्याचे सारे कृतकर्म देवाला माहीत आहे, परंतु बाईसांची विनंती, एकदा नाही दोनदा, विसरून गेले देव, लगेच विसरून गेले की यांनी काय केलं. 0 मिनिटात देवांना अनुकंपा न उपजे. सांगणारे देव लगेच विसरून जातात, तर लगेच आदेश पण देतात, यस चलो जा. सारे भक्त लगेच कामाला लागतात. विसरून गेले. आपण विसरू का. आपण त्यांना लेक्चर दिलं असतं, तुम्हाला कळतं का काही. तुम्हाला गप्प बस सांगितलं ना, गप्प बस, मी सांगतो बघा हा कोण आहे काय आहे कसा आहे. मायेच्या तमातून निघाल्यापासून सारा पाडा वाचला असता, जो नाही येतो बी पाडा वाचला असता. आपले मुलं कधी कधी असतात निरागस, त्यांना काहीच माहीत नसतं आणि मग ते म्हणतात काकाकडे जायचं, मावशीकडे जायचं, मामाकडे जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. त्याला काहीच माहीत नसतं. तो म्हणतो आपले सारे, परंतु आपलं कधीतरी काहीतरी झालेलं, आपण म्हणतो गप्प बस नाही जायचं, तुला काही कळतं का. तरी तो हट्टत आहे, धरीत सोडत नाही. नाही नाही जायचं जायचं. मला फोन आला होता, मग आई आहे बाप आहे, मग सारा दुनिया सांगतं, तुला कळतं का आपण का जायचं नाही. अरे असं अशी अडचण होती, तशी तशी अडचण होती, त्यावेळेस आम्ही मदत मागितली तर तो भामटाजवळसुद्धा आला नाही, बोलला नाही, असं नाही तसं नाही. जे नाही आहे ते बी त्याच्यात सांगतो आणि तो जो निरागस बालक आहे त्यालाही घाण करून टाकतो. एक तर आपण घाण, त्यालाही घाण करून टाकतो. तो म्हणतो असं आहे का, माहीतच नव्हतं, म्हणून जायचं नाही आहे. तुला काही कळतं का, तू लहान आहे अजून, तुला दुनियादारी माहीत नाही, दुकानदारी माहीत नाही. तसं काही यांनी साऱ्या दुनियादारीतून दुकानदारीतून लई मोठा शिकला आहे. जो आहे तो तर ठेवा त्याला निरागस. तुम्ही तो होऊ शकत नाही, परंतु त्याला त्या कशाची जळ येऊ द्याता. आणि दररोज छान, प्रत्येक घरोघरी मातीच्या चोली, प्रत्येकाला कुठं ना कुठं काहीतरी या अनुषंगाने आलेला असतो अनुभव. मी तेव्हा गेलो, माझ्याशी बोललासुद्धा नाही, शाल टाकली नाही, हे तर काहीच नाही, चहासुद्धा पाजला नाही. हे प्रश्न आहे. म्हणजे एखाद्याची मौत होते, घरवर बाया जातात, ते दुःखाचं घर आहे, हे त्याचं दुःख कमी करायला गेले, परंतु आता त्या दुःखामध्ये त्याला त्या बाईला कळत न कळत विसरले असतील किंवा मग राहून गेला असेल, चहा पाजली नाही. ही बाई इकडे येऊन सांगते मी गेले होते एवढा वेळ काढून, ते चहासुद्धा विचारलं नाही.
तू कशाला चहा प्यायला गेली होती का तिचं दुःख कमी करायला गेली होती? त्यांच्या लग्नामध्ये आम्ही एवढा आयर केला होता आणि आता गेले तर विचारलं सुद्धा नाही, साडी नाही दिली. मी तर तिलाही साडी वाहिली, तिच्या सुनेलाही साडी. आता तर तो प्रकार कमी झाला. नाही तर पूर्वी जर ती विसरली ना एखादी ती वरमाई साडी द्यायची तर 10 वेळा या बाया जायच्या, येते बरं का, येते बरं का, तिला आठवण. मग तिची टूप पेटायची, अरे हिला साडी देणं राहिलेली, 10 वेळा म्हणते येते बरं का, येते बरं का, देऊन टाका. बरं ती एकच साडी यांनी तिला दिली, तिने तिला दिली, तिने तिला दिली, तिने तिला दिली, आणि या 10 जणांकडून परत जिनं तिनं मूळ दिली होती ना तिच्याकडेच येते. बायांचं गौडबंगाल काहीच कळत नाही. मग तिच्या लक्षात येतं काही 2 वर्षापूर्वी का 4 महिन्यापूर्वी आपणच गेलो होती आणि हिला दिली होती. ती फिरून फिरून परत तिथंच येते. माणसांच्या टोप्या असतील, शाली असतील, फिरून फिरून तिथंच येतात, परंतु तरी परंपरा जात नाही. आणि सारं कळतंय तरी पण त्यातून बाहेर पडण्याची इच्छा होत नाही. बंद करा एकदाचं, कशासाठी? ही प्रोसेस. आतून प्रेम करा, मोकळं राहा, मस्त राहा, त्याच्या अडीअडचणीला उपयोगी पडा. त्याचे जे कृतकर्म आहेत त्यांनी तुमच्याबरोबर ते निगेटिव्ह नकारात्मक विचाराने जो जगलाय, राहिलाय, वागलाय ते विसरा. तोही विसरेल, तुम्ही विसरले तर तुम्ही विसरा. एक संधी असते, ती वेळ असते, परिस्थिती असते, त्याच वेळेस आपण त्याची आठवण करून देत असतो. आता बरोबर आहे, आता आला, आता त्याच्या पोरीच्या लग्नाचं पाहू कसं करतोय तो, पोराचं लग्नाला तो बोललेलंच पाहू आपण. आता विसरायला तयार नाही. महानुभव तसा नाही. स्वामी श्री चक्रांचा परिवार, स्वामी श्री चक्रांचा भक्त, बोल्ड विचाराचा, प्रगल्भ विचाराचा, सारा विसरणार आहे. कारण देव तसा आहे, आपला देव तसा आहे, आपला देव तसा आहे, म्हणून आपण तसं वागलं पाहिजे, आपलं राहिलं पाहिजे. पूर्णपणे परमेश्वर प्रवृत्त होतात, त्यातून त्याला बाहेर काढण्याचं, त्याची सर्व विसरून जातात. मया म्हणजे सकळही नरकापासून सोडविती. मया याचं सूत्रात देवानी व्याख्या सांगितलेली, विचारस्थळातलं पक्षकारांनी त्याची व्याख्या सांगितलेली आहे. मया म्हणजे काय? सकळ नरकापासून सोडविती. सकळ नरकापासून सोडवण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला मया म्हटलेलं आहे. आणि हे मयाचं कार्य खूप मोठं आहे. परमेश्वर स्वरूपी जीवाविषयी अपरंपार मया असते, प्रेम असते, अपरंपार, त्याला काही मर्यादाच नाही. इतकं प्रेम या जीवाविषयी परमेश्वराला असतं. त्याच्यासाठी एवढा मोठा उपद्व्याप त्यांनी केलेला आहे. सृष्टी रचना केली, मायेला कामाला लावलं, साऱ्या देवतेला कामाला लावलं. अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व शक्तियुक्त परमेश्वर तो प्रत्यक्ष अवतार घेतो. या जीवासाठी अवतार घेतल्यामुळं जीवाचे देह धर्म, जीव धर्म स्वीकारतो, वाढोवेडी फिरतो, अनवाणी करपात्री भिक्षा माग. ऊन, वारा, पाणी, पाऊस, कोणत्या ऋतूचा परिणाम न होता फक्त आणि फक्त या जीवाचं हित बघायचं. हा नरकात गेला नाही पाहिजे, हा दुःखात गेला नाही पाहिजे, हा दुःखातून बाहेर पडला पाहिजे. यासाठी परमेश्वर सतत फिरत राहतात. इतरांच्या जीवदेवतांच्या ठिकाणी ते मात्र अजिबात नसतं. आपल्या ठिकाणी तर विषयच नाही. माया असते, परंतु ती कशी असते? स्वार्थपर, अभिलाषपर, व्यवहारपर. आपण तुम्ही कसं म्हणता ममता नाही? आहे ना आमची ममता, याच्यावर त्याच्यावर त्याच्यावर त्याच्यावर, परंतु ती नसते. ती त्यावेळची फक्त ती ॲडजस्टमेंट असते. त्यावेळच्या परिस्थितीला आपण स्वार्थपणे विषय व्यवस्था केलेली असते. ती अभिलाषपर, स्वार्थपर असते, कारण जीवाच्या देवतेच्या ज्यावेळी सर्व ज्या ममता असतात, म्हणून ती फार काळ टिकतही नाही, फार काळ टिकत नाही. आत्ता येतं ते उद्या बदलत राहतं. सारं जग म्हणतं प्रेमावरती जग चालतं. प्रेमावरती जग चालतं तर कोणीच कोणापासून समाधानी नाही. प्रत्येकाविषयी तक्रारी, प्रत्येकाविषयी अडचणी, अपेक्षा, अभिलाषा त्याच्यावर चालत असतं. तर म्हणून प्रेम वगैरे असं काही नसतं. देवाने एकच प्रेम, 2च प्रेम सांगितलं आहे. परमेश्वराचं जीवावरचं प्रेम आणि मातेचं मुलावरचं प्रेम. मातेचं प्रेम ते नैसर्गिक, त्यातलंही एक भाग मातेच्या ठिकाणी म्हटले, तेव्हा परमेश्वराचं किती प्रेम. मग बाकीचं हे काय? बाकीची फक्त ॲडजस्टमेंट आहे. ती गरज आहे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या अनुषंगाने गरज वाटते, म्हणून त्याला प्रेमाचं बिरुद चिटकवलं आणि जागा आणि जगू द्या. तुमचं तुमच्या पद्धतीनं, आमचं आमच्या पद्धतीनं जगायचं आहे आपल्याला. परमेश्वर म्हणतात येत शरण आल्या काही मरण असे. तुम्ही जर आमच्या शरण आले तर तुम्हाला मरण नाही, त्याच्यामुळे जगण्याचा विषयच राहिला नाही. तुम्हाला आनंद द्यायची
इच्छा परमेश्वर सोडतात. म्हणजे हे सारे अभिलाषापर स्वार्थपर आहे आणि आपल्याला सर्व कळतंय समजतंय म्हणून ते टिकत पण नाही. आणि ते कार्य हा जीव जीवाला लोटून ढकलून देतो. देवता फळभोग संपल्यानंतर जीवाला त्या लोटून देतात. ज्या देवतेची भक्ती एखादा जीव करतो त्याचं संपलं पुण्यांश का त्याला परत ढकलून देतात. एखाद्या जीवाने आपल्याला 4 वेळा 5 वेळा मदत केलेली असते आणि एखाद्या वेळेस काही कारण असतं त्याला मदत नाही केली का आपण ते 4 वेळा केलेली मदत विसरून जातो. तर काही नालायक माणूस आणि याने कधीच त्याला मदत करेल नाही राहत, तरी तो त्याला नालायक ठरवतो. हाय मग द्यायला काय हरकत आहे? याला का मैत्री म्हणतात का? याला का भाऊ म्हणतात का? याला का बहीण म्हणतात का? आणि आपल्याला प्रॉब्लेम कोणाचा राहतो? सारे आपण ज्याला आपले म्हणतो त्यांनाच राहतो. परक्या बाईविषयी परक्या माणसाविषयी काही संबंध असतो का आपला? आपले सारे नातेवाईक संबंधी बहीण भाऊ मामा मामी काका काकी जे आहे नाते त्यांच्यापासूनच प्रॉब्लेम आहे, त्यांच्यापासून अडचणी त्यांच्यापासून दुःख आहे त्यांच्यापासूनच राहतं. परका माणूस आपल्याला दुःख देत नाही कारण संबंधच नसतो. म्हणून देवाने सांगितलं संबंधाचा त्याग तो विशेष त्याग आहे म्हटले. याचा त्याग हे सोपं नाही आहे कारण कुठंतरी काहीतरी स्पार्क झालेलं असतं आणि ते विसरायलाच आपण तयार नसतो. ते विसरणं म्हणजे त्याग करणं. संबंधाचा त्याग तो विशेष त्याग विसरणं. संबंधियातले जे आहे कर्माने जे बांधले गेले ते तर नातं काही संपत नाही, पण त्यातला जो संबंध आलेला आहे, संपर्क आलेला आहे, स्पार्कपणा आलेला आहे, कुठंतरी व्यवहारात देवाणघेवाणीत जे झालेलं आहे ते विसरायला लावलेलं देवाने. आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं संबंधाचा त्याग तो विशेष त्याग म्हणजे काय? त्यांच्याकडे जायचं नाही, त्यांच्याकडे यायचं नाही, त्यांचा फोन घ्यायचा नाही, त्यांचं काही खायचं नाही, पण मनात मात्र त्यांचं ठेवायचं. त्याला काय अर्थ? मनात काही ठेवू नका, तो त्यागच एक प्रकारे विसरून जायचं आहे. कारण आपण आता वेगळ्या रस्त्यावर आहे, मुक्तीची चाड. आपण वेगळ्या रस्त्यावर, आपल्याला सारं विसरून जायचं आहे. हे माझे संबंधी नाही आहे, यांनी काही केलं आहे असंही नाही आहे, विसरून जाणं त्याचा सर्व कृतकर्म. हे माझे स्वामी श्री चक्रांच्या परिवारातले आले बोलले गेले काही फरक नाही पडत. आपल्याला त्यातलं मर्म समजत नाही आणि बाकीच्या शब्दाचे अर्थ घेऊन पळत राहतो आणि म्हणून ते आपल्याला अडचणीचं वाटतं आणि त्या अडचणीचं वाटल्यामुळं जे करायला पाहिजे ते बी करता येत नाही आपल्याला. हे कसं काय शक्य? हे कसं काय शक्य? बाबा हे शक्यच नाही. अहो आचाराच्या पहिल्या सूत्रातच आम्ही आउट होत जातो, नापास होतो. त्याच्यामुळं आम्हाला आता ते नकोच. मग त्याच्यामुळं आपलं अनुसरण थांबून गेलं. येत जन्म द्यायचा ती भावनाच खुंटून गेली आणि मरून गेली. बरं जन्म द्यायचा तर जन्मही काय राहिला नाही. जन्मही काही राहिला नाही कारण जो जन्म ज्याला म्हणतात तारुण्य ते तर निघून गेलं आहे. आता त्याग करायचा म्हटलं तर त्याग करायला काय राहिलं नाही. जे तुमचं आहे ते तुमचं राहिलं नाही, ते आता वारसदाराचं झालेलं आहे. घरी जाऊन निर्णय घ्या का असं असं करायचं आहे. ते घरचे म्हणशील तुमचं डोकं फिरलं गब्बासा, साठी नाठी तुमचं वय झालं आहे, तुम्हाला काही कळत नाही. तुमचा निर्णय तुम्हाला घेता नाही. जे कष्टाने तुम्ही उभं केलं आहे ते बी तुम्हाला आता देता येणार नाही कारण ते तुमचं राहिलं नाही. फक्त ती मानसिकता तुमची पक्की झाली नाही आहे का हे माझं नाही आहे, हे निर्माण करा नाही, हे माझं नाही. आता तोच संन्यास आहे, तोच त्याग आहे. कपडे घातले तरी ते माझं माझं म्हणत राहायचं आणि त्याच्यावर कमान ठेवायचं नाही. बाबा कसं शक्य आहे? त्यांच्याकडे जर दिलं तर मग माझे वांदे होतील. तू देवाच्या भरोशावर निघालाय का त्याच्या भरोशावर निघालाय? तिकडे गेल्यानंतर सुद्धा अभिलाषा या भेटेल का ते भेटेल का ते भेटेल का हे होईल का ते होईल. यावरून ती खरीखुरी जी ममत्व आहे, प्रेम आहे, ती जीवाकडे देवतेकडे नसतेच म्हटले, ते परमेश्वराकडेच असतं. फक्त परमेश्वर तो विचार करू शकतो. पुन्हा आईला आपल्या मुलाविषयी जसं ममत्व असतं, प्रेम असतं, प्रेम वाटतं, अगदी तसेच परमेश्वराला शिवासुद्धा जीवाविषयी वाटतं. म्हणून जीवासाठीचा परमेश्वर या सृष्टीची रचना करतो, स्वतः अवतार घेतो, देवतेला कामाला लावतो, जीवाला ज्ञान प्रेम देऊन मुक्तीचे दरवाजे खुले करतो. उद्धरण्याच्या मार्गाला लागेल असा योगायोग सतत घडून आणत राहतो. संयोग योग साह्य परमेश्वराच्या प्रवृत्तीनं ती माया कार्याला लागलेली असते. हा याचा उद्धार कधी होईल, कसा होईल, केव्हा होईल, कुठं होईल, त्याचे योग आणून देत असते. साह्यता निर्माण करत म्हणजे याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आपल्याला फॉलो करत राहतो का आपल्याकडून चुकीचं काम होऊ नये, हिंसा होऊ नये, विकार घडू नये, विकल्पात जाऊ नये, धर्मावरून जाऊ नये, सतत फॉलो करत राहतात परमेश्वर. आपल्याला काळजी ना आपल्या अपत्याची. 5:30ला येणारा मुलगा जर 5:45 वाजले तरी आपल्याला लगेच फोन जातो, अरे कुठे आहे? 5:30ला का लेट झाला? कुठे गेला? काही प्रॉब्लेम नाही ना, काही टेन्शन नाही ना. मग प्रेम.
हे तर आपण लेट झाल्यानंतर 5:30 तर गृहीत धरलेलं असतं, 5:30ला येणार आहे, त्याच्यानंतर लेट झाला तर. परमेश्वराचं तसं नाही आहे. कंटिन्यू फॉलो, कंटिन्यू आपल्याबरोबर आहे परमेश्वर. तुम्ही कुठे जाताय, कसे करता, काय प्रॉब्लेम, सर्व सतत प्रयत्न, सतत योगायोग परमेश्वर घडून आणत असतो. आता आपण म्हणतो योगायोग, पण ते योगायोग नसतं, ते तो प्रोग्राम आहे, तो सेट केलेला असतो. जसं त्या हत्तीच्या डोक्यामध्ये प्रोग्राम सेट झालेला आहे, कमी ही साखळी तोडू शकत नाही. दुसऱ्या हत्तीच्या डोक्यात प्रोग्राम काय फिट झाला आहे, सेट झाला आहे का मला साखळी बांधलेली, त्याला वास्तविक बांधलेली नसते, पण त्यांनी प्रोग्राम फिट करून टाकला आहे. तो पायच्या भानगडीत पडत नाही, सेट केला आहे का आता मी वेगळा होऊ शकत नाही. तसे आपले बी प्रोग्राम आपण परमेश्वराने फिट केलेले. आणि काही मानसिकता आहे आपली, मनमाळका आहे, परंपरा आहे, याचं ऐकलं आहे, त्याचं ऐकलं आहे, यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं आहे, यांनी आपण गृहीत काही गोष्टी पकडून घेतलेल्या आहे. आणि त्या गृहीत पकडलेल्यामुळं आपण त्याचं पलीकडं काय आहे का, त्याच्या पलीकडं काय असू शकतं का, याचा विचारच करत नाही. म्हणून अनंत जन्म गेले, अनंत सुट्ट्या गेल्या. पलीकडचा देव आहे तो पलीकडचाच विचार करावा लागेल. पलीकडचा देवाला मिळवायचा तर पलीकडचा विचार करून पलीकडचा आचार करावा लागेल. तो आपण अलीकडंच अडकलेलो आहे, हे सारं अलीकडचं आहे, त्याच्या पलीकडं जावं लागेल. आणि परमेश्वर म्हणून सतत हा प्रयत्न या जीवाला नरकात न जाण्यासाठी करत असतात. हे करताना जीवाचे अनंत दोष पोटात घालतात. देवाला माहिती आहे किती अनंत दोष यांनी जोडलेले, कुठं, केव्हा, कधी, कोणाच्या संदर्भात, अगदी दैवराटीमध्ये येऊनसुद्धा यांनी किती उटाळे काटाळे केलेले सारं माहिती. हे परमेश्वर अनंत दोष जे आहे आपले ते विसरून जातात, पोटात घालतात. ज्ञान गमवून दौडून त्याने जर प्रमाद जरी घडावला, ज्ञान दवडलं, प्रेम दवडलं, त्यांनी प्रमाद घडावला, तरी त्यास ते दूर लोटत नाही. थोडीशी जरी कणव त्यांनी मिळवलेली असेल, थोडीशी जरी कणव त्यांनी जोडलेली असेल, त्या कणवेपोटी त्यांनी जोडलेली असेल तर तो परमेश्वर पुन्हा भेट देतात. मनुष्य जन्माला आलेल्या जीवाला व्यक्त अवताराचे सन्निधान देतात. सशाला दिलं का नाही, डांगरेश कुत्र्याला दिलं, वाघाला दिलं, बेडूक आहे, कितीतरी असे प्राणी जे नरकात गेलेले, जे प्रमादी जीव आहे. हे लक्षात घ्या का हे जे आहे हे कोण आहे, हे दैवराटीचे जीव आहे. दैवराटीत जीव येऊन त्याला बोध होता, बोध होऊन ते अनुसरले होते, पण अनुसरूनही प्रमादी झाले. पण ते प्रमादी झाल्यानंतर त्यांनी कणव जोडली आणि त्या कणवेपोटी परमेश्वराने परत जाऊन तिथं संबंध दिला आहे. ते नरक आहे. आपण जे मनातला जो भ्रम आहे ना, नाही आपल्याला नरक होणार नाही, कारण आपल्याला आपण दैवराटीत आहे, देवात जाणार आहे. परमेश्वर दयाळू माळू कृपाळू आहे. बेडूक काय नरक येऊ नये, ससा काय नरक येऊ नये, वाघ काय नरक येऊ नये, डांगरेश कोण आहे, नरक येऊनी होती ना, नरकात जातो याचा अर्थ दैवराटी. हे सिद्ध आहे, हे प्रमाण आहे. म्हणून तुम्हाला म्हणत राहतो ना, कुठं गेले ते दिसले प्राणी तर व्हिडिओ काढूनच ठेवत चला आणि मधून मधून ते पाहतच चला, आपले डोके ठिकाण्यावर ठेवण्यासाठी. आपल्याला स्थिर स्थावर करण्यासाठी हे गरजेचं आहे. परमेश्वर त्या अवताराचं सन्निधान देतात, सेवादास्य करून घेतात. उद्धरण करण्यासाठी परमेश्वर त्याला सतत स्वतःचं सन्निधान देऊन अस्तित्वाची जाणीव करून देतात. ते जर रोक्ष झालेलं असेल, नरकात गेलेलं असेल, त्याच्या खाली परमेश्वर जाऊन आसन घालतात, तिथं बसतात. जर जडत्वाच्या नरकात गेले असेल, परमाणूच्या ठाई जडत्व पावला असेल, तर त्यावरती आपलं श्रीचरण ठेवतात. हे स्थान वगैरे काय जे आपण आज स्थानवंदन करतो, तिकडे जडत्वाच्याच नरकातले जीव होते. ते दुःख परमेश्वराला पावलं नाही, म्हणून ते परमेश्वर तिथे जाऊन बसले, त्यांना सुखफळाला पाठवलं. काहींना सुखफळाला पाठवलं, काही तिथंच आहे, परंतु दुःख नाही आहे, दुःख विरहित आहे. परमेश्वराची कृप, दया आहे, माया, ममता आहे, माया आहे, प्रेम आहे, आपलेपण आहे. म्हणजे शेणामातीत जर किडा मकुडा जर तो झालेला असेल, तो जर पडलेला असेल, तर त्याच्या ठिकाणी खराटा होता. चक्रपाणी प्रभूंनी काय केलं, त्यांना माहिती आहे खराट्यातले येणारे जे जीव आहे, हे शेणामातीत पडणारे जीव आहे, हे पूर्वीचे दैवराटीचेच आहे. यांनीही नामस्मरण केलेलं आहे, त्यांची ट्रस्ट होती, त्यांनी सत्संग घेतली होती, त्यांनी 30-40 वर्ष अनेक साधू संतांना बोलवलेलं होतं. हे देवाला आठवतं. त्यांनी चुकीचं काय केलं हे देवाला आठवत नाही. त्यांनी खूप क्रिया केल्या होत्या, खूप स्थानं केले होते, मला देव पाहिजे, मला देव पाहिजे असं म्हटलं होते, पण ते मिळू शकले नाही. चुकीच्या मार्गावर गेले.
मग देव त्यांच्यासाठी काय करतात, खराटा घेतात. ते खराट्याने भरून गोमतीच्या नदी तीरावर नेऊन ते टाकून देतात आणि सुखफळाला पाठवतात. कृमी ते ब्रह्माकीचे. गंतरू बाबांना माहिती आहे कोण आहे काय आहे सारे. देव हसताय म्हणजे काय, ते गोंतरू बाबांच्या लीळा अलौकिक आहे. ते हसताय, त्यांना माहिती आहे हसताय म्हणजे याचं काय, अरे हा कोण होता, कुठं होता, हा तर लय मोठा व्यावसायिक होता, कोटीचा याचा टर्नओव्हर होता, कसा राहायचा, कसा बसायचा, कसा बोलायचा, आणि हा पाय आता कुठं गेलाय. हसले घेतलं, ठीक आहे, यांनी थोडीशी कणव मिळवलेली होती, पाठवलं ब्रह्मपादाला. आपल्याकडं तर काहीच नाही. खराटा घेऊन त्या कणवेपोटी परमेश्वर ते रस्ते झाडून त्याला सुखफळाला पाठव. कशामुळं, फक्त जीवाविषयी परमेश्वराच्या ठिकाणी असलेल्या ममतामुळं. जसं मुलावरती आईचं प्रेम नैसर्गिक अकृत्रिम, तसं परमेश्वराचंही प्रेम या जीवावरचं काय असतं, नैसर्गिक अकृत्रिम असतं. म्हणून तो जीवासाठी वाटेल ते करायला तयार होतो, वाटेल ते करायला तयार होतो. अहो अनंत ब्रह्मांडाचा नायक तो अवतार घेतो, हेच वाटेल ते करणं, हे अलौकिक आहे. ओकटे नासावे आणि गोमटे जोडावे यासाठी वेळोवेळी परमेश्वर संयोग करून देतात. हे ममताचं कार्य, प्रेमाचं कार्य. ज्याच्यावर प्रेम आहे आपण काय म्हणतो, नाही जाऊ द्या, सोडून द्या, विसरून जातो, समजून घेतो, जोडण्याचा प्रयत्न करतो. पण नसल एकदा दोनदा, त्यालाही लिमिटेशन आहे ना. मीच करावं त्याच्यापेक्षा जाऊ द्या, एकदा झालं प्रेम आटलं, संपलं, सारंच संपून जातं. ईश्वरी जीवासाठीचे जे आहे ते सतत सातत्यपूर्ण करत राहतात. असं नाही की 2 वेळा केलं, 4 वेळा केलं, आता हा ऐकतच नाही, लक्षातच येत नाही, याला जाणीवच नाही, याला तर 50 वेळा बोध दिला होता, संधी 50 वेळा दिली होती, मग आता द्या सोडून. असं नाही, सातत्यपूर्ण परमेश्वराचं असतं. जीवाची ही ममता जी असते, जीवाची ममता असते ती सारी अभिलाषी. गाईला वासराची ममता असते की नाही. तर त्या प्राण्याचं सुद्धा प्रेम असतं. तुम्ही डिस्कवरी चॅनल बघा, त्या दिवशी एक अशी सहज मुलाखत मी ऐकत होतो. एक हत्तीला हँडल करणारा मनुष्य असतो, त्याला हत्तीची भाषा कळते म्हणे. आता त्यांनी ते संशोधन केलं, अभ्यास केला, त्यांच्यामध्ये बरेच वर्ष राहिला. एक हत्ती असते म्हणले, हत्तीन तिचं पिलू ते मरतं, ती चाराच सोडून देते. आता वास्तविक हत्तीला खूप खावं लागतं आणि ती न खाणं म्हणजे ते त्रासदायक ठरतं. ज्या संस्थेनं त्या हत्तीनीला सांभाळलं होतं त्यांना टेन्शन आलं, काय करावं समजून सांगितलं, वेळोवेळी डॉक्टर आणले, औषधं इंजेक्शनं, काहीच नाही. तिनं सर्व सोडून दिलं. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, मग याला बोलवलं. मग यांनी तो अनुभव सांगितला का मी त्यांच्या अनुषंगाने असं समजावण्याचा प्रयत्न केला का तुझं पिलू जे आहे ते आता तुला दिसणार नाही, भेटणार नाही, ते मेलेलं आहे, हे वास्तविक सत्य आहे, हे तुझं ते स्वीकार, आणि आता तुला तुझ्या जगण्यासाठी खाणं गरजेचं आहे, हे तू खायला सुरुवात कर. मग त्यांनी ते सांगितलं का असा आवाज आला, असा बोलला, आम्ही तो अभ्यास केला की अशा आवाजातून त्यांना काय सांगायचं राहतं, काय बोलायचं राहतं, काय दाखवायचं राहतं, तो अभ्यास आणती. मग तिथपर्यंत आम्ही पोचलो का ती भाषा थोडीफार अवगत झाली आणि त्यातून या गोष्टी झाल्या. म्हणजे त्या हत्ती नरकात गेलेल्या जीवाला सुद्धा ममत्व असतं. आपल्यालाच ममत्व असतं काय? गाईला बी वासराचं ममत्व असतं की नाही? ते जर वासरू जर गेलं तर ती गाय दूधच देत नाही. मग शेतकरी काय करतात, ते फाडतात, त्याच्यात आतलं सारं काढतात, त्याला भुसा बसवतात आणि ते वासरतं तसलं तसंच ते समोर ठेवून देतात. त्याला काय म्हणतो आपण, काहीतरी शब्द आहे त्याचा ग्रामीण, यातून आपण गेलेलो आहे. हां, नाही तर आता तर नवीन टेक्नॉलॉजी इंजेक्शन देतात. ते केमिकल इंजेक्शन दिल्यानंतर तिला आपोआपच पाना फुटतून ते दूध द्यावंच लागतं तिला, आपोआप देतं. ते उलट घातक असतं, ते दूध आपण पितो. त्याच्यामुळे आपल्या आजाराचं प्रमाण का वाढलं आहे, कॅन्सरचं प्रमाण का वाढलं आहे? पाहायला गेलं तर आपला धर्म, आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे. सर्व नॅचरल नैसर्गिक जे आपल्याला भेटतं आहे ते सर्व भरपूर आहे आपल्याकडं भारतामध्ये तसं पाहायला गेलं तर. पण तरी सर्वात जास्त कॅन्सरचं प्रमाण भारतामध्ये, सर्वात जास्त शुगरचं प्रमाण भारतामध्ये. याचं कारण काय, आपली लाईफस्टाईल आपण बदलली, पाश्चात्य संस्कृती स्वीकारली, आपल्या संस्कृतीला आपण विसरलो. ज्या औषधांवरती इतर देशांमध्ये बॅन आहे ते औषधं विक्रमी भारतामध्ये विकल्या जातात, विक्रमी. काही कोणीच कोणाचा विचार करत नाही. चाललंय दुधात मिसळ,
धान्यात भेसळ, तुपात भेसळ, कशातही भेसळ, आणि ते भेसळीचं आपण खातोय आणि त्यातून आपल्याला देव मिळवायचं एवढं सोपं आहे का? त्याच्यासाठी ही निर्भेळ जे आहे, ज्याला भेसळच नाही, असं तत्त्वज्ञान, असं ब्रह्मविद्याशास्त्र, असं परमेश्वर आपल्याला समजून घ्यावं लागेल. बाकी तर सगळं भेसळ झालीच आपली. आणि हे जर भेसळ आपण न होऊ देता आपण जर ती स्वीकारली तर त्याचा परिणाम आपल्यावर होणार नाही, कारण याचा परिणाम आपल्यावर झालेला आहे अगोदरच. ममत्व काय आहे, प्रेम काय आहे, त्या गायीचं सुद्धा असतं म्हणले. जे गोळे असतात, गायी असतात सांभाळणारे, त्यांचं गायीवर असतं. शेतकऱ्याला शेतीचं, आईला मुलाचं, पुरुषाला स्त्रीचं, स्त्रीला पुरुषाचं, घरादाराचं, इष्टिटीची ममत्व असतं म्हणले. पण हे सर्व अभिलाषपर, स्वार्थपर, उपयोगी पडतं आहे तोपर्यंत. हे ममत्व काय म्हणजे, याला ममत्व म्हणताच येत नाही, पण आपण त्याला ते बिरूद चिटकवलं आहे, लेबल चिटकवलेलं आहे का हे प्रेम आहे, हे ममत्व आहे, चालू द्या. थोड्या काळानंतर, थोड्या वेळेनंतर मग कळतं का हे नेमकं काय, परंतु नाविलाज असतो. एकदा घुसलं का रिटर्न नसतं, मग ते पूर्ण करायचंच असतं. ते काही राहत नाही, परंतु ते पूर्ण करायचंच राहतं. त्याचा जो अभिलाष सरला का या कुष्टीच्या दृष्टांताप्रमाणे, कुष्ट्याच्या, तो बी पाटील होता ना, श्रीमंत होता, पैशावाला होता, गावात मानपान होता, नातेवाईकांना मानपान होता, पण त्याला कुष्ठरोग झाला. मग त्याच्यासाठी वेगळं ताट, वेगळं आथरून, वेगळं पांघरून, सर्व त्याच्यासाठी वेगळं व्हायला लागलं. मुलं करायची, सुना करायच्या, ओसरलं. मुलं करायला लागले, ते ओसरलं. बायको करायला लागली, ती बायको एकदा म्हटली का मरत कसा नाही. मग त्याला जाणवलं की हे सारं अभिलाषपोटी होतं. मग तो उठला, गेला कुठं, दुबळेश्वर. आता दुबळेश्वर काही देवता नाही, परंतु जी देवता तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, त्या देवतेकडे गेल्यावर सुद्धा दृष्टपर त्याला खायला प्यायला भेटलं, अदृष्टपर त्याचं रोग बरा झाला. बरा झाल्यानंतर ते न्यायला आले, चला आता हा देव माझा आणि मी देवाचा, आता मी तुमचा नव्हे. गणपती आपल्याला तर कुष्ठरोग झाला आहे, ते कुष्ठरोगासहित मेला, परंतु देवाचा झाला नाही. आपल्याला बी एक रोगच आहे. सारं समजून, कळून, उमजून, बोध होऊनही आपण निघण्याची इच्छा, परमेश्वर प्राप्तीची इच्छा, एक जन्म देण्याची इच्छा ठेवत नाही. हा सर्वात मोठा रोग आहे. काय होईल माझं, लोक काय म्हणतील, कुठं जायचं, काय करायचं, कसं राहायचं, खायला भेटेल का नाही, खावारीच चाललं आहे आपलं सारं. तो दुबळेश्वराच्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला सारं भेटत आहे. आणि अनंत ब्रह्मांडांचा नायक, सर्व समर्थयुक्त, सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर, त्याच्यासाठी त्याच्याकडे निघाल्यावर खाय प्यायचं बी संपणार नाही का. देव म्हणता चिंदी चुरकुटीचा काय विचार करताय तुम्ही, आमच्याकडे आले चिंदी चुरकुटीचा काय विचार करताय म्हटलं. अनंत देवत्याचं काम काय, तेवढं तर काम आहे. जो माझा आहे त्याला सेवा देणं, त्याला सहाय्य करणं, आणि आपण त्याचा विचार करतोय. म्हणजे आपलं सर्वात मोठं आव्हान आहे काय, परमेश्वर प्राप्ती. आणि आपण कशाचा विचार करतोय, गरम पाणी भेटेल काय, चहा भेटेल काय, जेवायला वेळेवर भेटेल काय, आणि आजारी पडलो तर काय. आजारी पडलं तर आता देव म्हणता आता मरतं सांग, मरायला निघ ना बाहेर, जगायला नाही. नाही जगू तर असं आहे, राहिलाच आहे ना, तो मरायला निघायचंय, मरायला सांडायचंय. देवासाठी निघाल्यानंतर देवाची काळजी, देवाची जबाबदारी. मग देवावर निष्ठाच नाही. नाही बाबा पाहिजे काहीतरी, मला दररोजचे फोन आहे, मग आता मला अनुसाराची इच्छा आहे बाबा, किती पैसे लागेल सवळ का जेणेकरून माझा दिवस निघेल. म्हणलं काहीच पैसे लागत नाही. असं कसं काय लागतं ना, तिथं कुठं देवाकडे काहीच लागत नाही. देवाकडे निघ, आश्रमात नको जाऊ, बाबाकडे नको जाऊ, देवासाठी निघ, देवाकडे जाय, सारं होईल व्यवस्था. पण देवावर निष्ठा ठेवून कुणीच आपण बाहेर पडत नाही. आणि म्हणून साऱ्या अडचणी आहेत. जर त्याचा जो अभिलाष सरला, कुष्ठरोग याच्या दृष्टांताप्रमाणे म्हटले, आपलं बी असंच होईल. त्यामुळं देवताची जी ममता आहे, देवता भाज्य आहे, त्या भजून घेतात, त्याला जेवढं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतात, आणि नरक त्याच भोगावतात. त्याचा पुण्य संपला का त्याच त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्या टाकालतात. म्हणजे देवता ममता आहे का नाही, जीवाची ममता नाही, तर जीव देवताच्या ठाई ममताच नाही म्हटलं. पण ईश्वरीची ममता, स्वामी आणि जीव अनादीचा भृत्यसंबंध, अनादीचाच आहे म्हटलं. त्या परमेश्वराला ह्या जीवाविषयी असलेलं प्रेम हे उपजत नंतर निर्माण झालं असं नाही, ते अनादीचंच आहे म्हटले. जीव ममता आपल्या कारणाने परमेश्वर परमेश्वराची ममता सकळ जीवावरती. परमेश्वरात प्रत्येक जीवावरती ती समानता आहे, समभाव आहे.
वर्गीकरण नाही, हा आहे, तो आहे, हा असा आहे, तो त्या जातीचा, तो त्या धर्माचा, त्या पंथाचा, हा जास्त क्रिया करतो, हा कमी क्रिया करतो, हा खूप बोलतो, हा काहीच बोलत नाही, असं काहीच नाही. फक्त त्याच्या प्राप्तीच्या अनुषंगाने यांनी निघावं. नाही निघता आलं तर आज तरी करावी, नाही आज करता तर कधीतरी वाचिक तरी करावं, नाही वाचिक करता मनात तरी आणावं का अरे निघालो पाहिजे. बघा किती निघणं हा नंतरचा विषय, बोलणं मनात आणणं हा तर तुमच्या हातातला आहे. जिथं आहे तिथं तळमळ कर, जिथं आहे तिथं वासना कर, जिथं आहे तिथं इच्छा ठेवणं, हाव धरणं, तरी परमेश्वराकडे सेव होतं. आणि मग परमेश्वर खरंच जर तुमच्या मनापासून तुमची मानसिक तयारी असेल आणि तुम्ही म्हटले ना तर खरंच देवा मला नको आता, तूच पाहिजे. हे सारं कळतं आहे, देवा समजतं आहे, लक्षात येतं आहे. पण मनापासून जर म्हटलं ना तर किती अडचणी असो ते दूर होणार. मग ते सांसारिक असो, व्यावहारिक असो, साऱ्या असो. आणि हा माझा स्वतःचा अनुभव, ही प्रचितीतून बोलण्याचं कारणच आहे का तुम्ही बी संसारात, आम्ही बी संसारातून आलेलो आहे. तुम्हाला अडचणी, आम्हाला अडचणी, घरोघरी मातीच्या चुली, तुम्हाला वेगळ्या आम्हाला वेगळ्या असं काहीच नसतं. जे प्रॉब्लेम सर्वांचे सेम टू सेम असतं. परंतु काय होतं की जो कॉलेजचा मुलगा येतो ना तो थोडा, आता डॉक्टरांना जर विचार तुमच्या कॉलेजचं तो किंवा तुम्हाला विचारतो, आमच्या वेळेस काही वेगळंच असतं म्हटले, काही वेगळं भिगळं नसतं. त्यांच्या वेळेस तसंच आहे, आपल्या वेळेस तसंच आहे. थोडा बदल होत राहतो, कपड्यात बदल, राहणीमानात बदल. ते आपल्या वेळेस मोबाईल नव्हते तर दुसरं काहीतरी प्रकार होता, आता मोबाईल, उद्या आणखीन दुसरा काहीतरी प्रकार, वेगळं काहीच नसतं, सारं सेम असतं. आपली मानसिकता आपण तशी करून घेतलेली नाही. आमच्या वेळेस वेगळं होतं, तुमच्या वेळेस वेगळं आहे, वेगळं काहीच नाही. दरवेळेस चॅलेंजेस असतं, वेगळं काहीच नसतं. म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे. देव सर्वज्ञ परी ममतेत जीवाचे सकळ दोष सामावतात. ममतेत सर्वज्ञ असल्यामुळे, माहीत असल्यामुळं, सारं ज्ञान असल्यामुळं, पण तरीही परमेश्वर या ममतेद्वारे सकळही दोष जे आहे ते पोटात सामावतात म्हणले. ममता आहे म्हणून आपल्या ठाई माये सांगितली. म्हणून परमेश्वराने काय म्हटलं, प्रत्येक अनेक गोष्टीमध्ये आईचे दृष्टांत दिले त्यांनी. कारण आईचं प्रेम ते नैसर्गिक सांगितलं, मातेचं स्नेह नैसर्गिक, स्वयंभू उमटले, नॅचरल, ते नैसर्गिक. नैसर्गिक या शब्दाचा अर्थ त्यांनी सांगितलं, स्वयंभू, स्वतःहून कोणीतरी निर्माण केलं, इंजेक्शन दिलं, गोळ्या दिल्या, कोणीतरी निरूपण केलं, मग त्याच्यामध्ये उमटलं असं होत नाही म्हणजे आपोआपच. आणि अनेक दृष्टांतात देवाने आईला स्थान दिलेलं आहे. अनेक, डोळक्याचा दृष्टांत घ्या, अजून कशाचा दृष्टांत आहे, मातेचा, मग ते सांगितलं ना, डोळक्याचा दृष्टांत, स्तनपान करणे, असे अनेक आईचे दृष्टांतातून सांगण्याचं कारणच ते आहे का त्या ठिकाणी. आणि देवाने सांगितलं ईश्वराचा एक देश मायेच्या ठाई. बघा किती मोठं आईला ममत्व दिलं. ईश्वराचा एक म्हणजे ममत्व आहे, एक ममत्वाचा जो अंश आहे तो आईच्या ठिकाणी म्हटले, म्हणजे समान करून टाकला आईला. आणि आपल्या साऱ्या आया वृद्धाश्रमात देवाने समान करून टाकला आईला ममत्वाच्या अनुषंगाने. आणि आपल्या आया आपल्याला सण होती नाही, वरून सांगतं नाही नाही ते काय आईला आहे ना खेड्यात राहायची सवय, ती इकडं करमत नाही तिला, इथं आपल्याला सण होत नाही, ते सांगायचं नाही, पण तिला करमत नाही. त्या आईने आपल्यासाठी काय केले याची जाणीव नाही. वृद्धाश्रम एवढे झाले आणि त्या वृद्धाश्रमाचे कधीतरी फेसबुकवरती काहीतरी येतं ना, आयुष्यभर कष्ट केले, कामं केले आणि म्हातारी वृद्धाश्रमात. त्या दिवशी एक व्हिडिओ आला, 10-12 वर्ष भावाचं आणि बहिणीचं भेटच नाही. भाऊ 82 वर्षाचा, बहीण 75 वर्षाची, तो एका दुसऱ्या वृद्धाश्रमात, ही दुसऱ्या वृद्धाश्रमात, ही कुठे याला माहीत नाही, ती कुठे त्याला माहीत नाही, मेले का जगले हे माहीत नाही. परंतु त्या बाबांनी काहीतरी कुठून तरी लिंक लावली, शोधलं आणि तिची बहीण त्या वृद्धाश्रमात होती, तिथं तो गेला आणि त्यांचा तो एकामेकाच्या गळ्यात पडून ते रडत होते. ते कोणीतरी व्हिडिओ काढला आणि तो फेसबुकवर टाकला का बघा हे बहीण भावाचं प्रेम. याला यांच्या मुलांनी पाठवलं, त्याला त्याच्या मुलांनी पाठवलं. अजून ग्रामीण जे टच आहे, शेतकरी जे आहे तिथं ती परिस्थिती नाही. पण शहरामध्ये आपण आलोय, सुशिक्षित झालोय, परंतु आपण सुशिक्षित नाही झालो, आपण नालायक झालोय. अशिक्षितसुद्धा हा शब्द वापरणार नाही. म्हणून आपल्याजवळ देवाने सांगून सुद्धा जर महानुभावांचे कधीच म्हाताऱ्यांना त्रास देणारा महानुभाव असू शकत नाही. त्यांना प्रेम, सिक्युरिटी वाटली पाहिजे, त्यांचं हित विचार करणारं वाटलं पाहिजे.
त्यांना कोणत्या मार्गात सेटअप होईल. मी एका ठिकाणी गेलो, श्रीमंत परंतु परंपरेचे उपदेशी. ते म्हटले, बाबा मला सारं संपलं, आता जबाबदाऱ्या संपल्या, सर्व व्यवस्थित आहे, वेल सेटअप आहे. मी XYZ एका आश्रमात गेलो, महिनाभर राहिलो, पण घरच्यांनी सारं मला जबरदस्ती घेऊन आले. मी गेलो बरं, म्हटलं का बरं घेऊन आले. हे म्हटले, बाबा खा प्यायचे दिवस, लोक काय म्हणतील, तुम्ही निर्माण केलेला उद्योग आम्ही एवढा मोठा नेला, एवढे श्रीमंत नातेवाईक, हे ते. त्या पोरांना एवढं झापलं. म्हटलं तुम्हाला तुमच्या वडिलांविषयी एवढं प्रेम वाटतंय ना, तर 2 एकरात आश्रम बांधून द्या ना. म्हटलं तुम्ही आश्रम बांधायला प्रेम येतं, त्या बाबांना तिथं अनुसरू द्या. आणि तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त प्रेम असेल तर 5-50 लोक जे तुमच्या नाथ्या गोथ्यातले म्हातारीचा जो त्रास आहे तिथं आणून ठेवा, त्यांची सेवा करा, लय प्रेम येतं. लोक काय म्हणतील म्हणून त्यांना अनुसरायची इच्छा असून तुम्ही मार्गातून घेऊन येता, म्हणजे स्वार्थपर. लोक काय म्हणतील, नावं ठेवतील, एवढं बाबांनी मिळवलं ना, आता यांना सांभाळत नाही का काय, यांना त्रास देतात का काय, यांना अडचण आहे का काय, म्हणून बाबा निघून गेला का काय. हे सारं भामट्यांचा बाजार. ते त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही निर्णय घ्या, काही प्रॉब्लेम नाही. जर वाटलं यांनी करून दिलं व्यवस्थित तर ठीक, नाही तर तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा, यांचा निर्णय यांनी घ्यायचा. यांचा निर्णय तुमचा निर्णय हे कसे घेतील, कारण तुमच्यातून मुलं तयार झालेली, मुलातून थोडी तुम्ही तयार झाली. कॉन्फिडन्स वाढवला, म्हातारा टाईट झाला. म्हातारा म्हणतो अजिबात ऐकणार नाही, आता गप बसायचे, नाटक पाहिजे. मी जातो आता, अनुसरतो. लईच प्रेम आहे तर गावाची 10 एकर जागा आहे, माझ्याच नावावर आहे, अजून विकूनच टाकेल म्हणतात. सरळ झाले पोरं सरळ करायचं काम आपल्या हातात आहे. परंतु आपण म्हणतो नाही 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 नाही, लय जीव आहे पोरांचा. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी आयडिया दिली ना, पोरांच्या लग्नापर्यंत थांबा, ती जबाबदारी तुमची. पण पोरांना पोरं झाले का तुमची जबाबदारी संपली, ती वाढली, संपत नसते ती. ते त्यांच्या पद्धतीनं, आपण आपल्या पद्धतीनं. उलट मुलांनी आईवडिलांचं हित पाहिलं पाहिजे. हित कशात आहे यांचं. पण असं बी सारखं टोकू ना, काही म्हातारा त्याच्यातही भांडणं होतात. नाही आम्ही आमच्या आईला म्हणत राहतो, तुमचे व्हिडिओ ऐकून अनुसरण घ्या. ती म्हातारीच आमच्यावर चिडली होती, तुला काही जड झाले काय, तू मला काढून देते, मला नाही अनुसरणाचं, मला नाही संन्यास घ्यायचं. एकदा म्हणा, दोनदा म्हणा, 10 वेळा, त्यांना म्हणू नका. त्यांची इच्छा असली पाहिजे, त्यांची वासना असली पाहिजे. हे तर त्यांना वाटेल ना आम्हाला, आम्ही जड झालो, आम्हाला काढून देऊ राहिले. तर परमेश्वराने त्या आईचं जे महत्त्व आहे ते इतकं मोठं सांगितलं आहे की ईश्वराचा एक देशू म्हणजे एक अंश त्या मातेच्या ठाई आहे म्हणले. मग पृथ्वी आणि परमाणू सारखा. पृथ्वी केवढी मोठी आहे आणि परमाणू किती छोटा आहे, पण तो परमेश्वर एवढा मोठा आहे, पण त्यातला जो अणू रेणू जो आहे अंश तो माईच्या ठिकाणी म्हटले. म्हणजे तो एक भागच आहे ना म्हटले. म्हणून ममतेतो देवाने शांताबाईचं दुःख हे कशामुळं दूर केलं. ममतेतो, प्रेमातो. बाई काय टेन्शन घेऊ नका, जा, हिला हिच्या सासरची वाट पाहत आहे. नाही म्हटले आवडत नाही, नाही ते वाट पाहत आहे, हिचं फेपर मिटून जाईल. आणि तुमची जी एकाईस आहे आम्ही काय करू म्हटले, तळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळू. हे कशामुळं, प्रेमामुळं. नाथोबांना अवयव म्हटलं, तुम्ही आमचे अवयव किंगा. अहो किती मोठं या जीवाला देव सांगता, तुम्ही आमचे अवयव आहे, एक भाग आहे. तुम्हाला वेगळं आम्ही कसं समजणार. नाथोबांना नाही म्हटलं, आपल्याला म्हटलं आपण देवाचे एक भाग आहोत, परिवार आहोत. ही भावनाच आपल्यामध्ये रुजत नाही. त्याच्यामुळे एकामेकाविषयी ना प्रेम नसतं. तुम्ही अच्युत गोत्री आहे आणि परमप्रीती करा. आम्ही तुम्हाला सांगायचं, तुम्ही ऐकायचं, तुमची परमप्रीती कार्यक्रमापुरतं, नंतर परत कोणाचं थोबड. आमचं साधूंचं थोबड इकडे तिकडे राहतात. आमच्या मार्गातला एखादा साधू दुसऱ्या मार्गात गेला तरी आम्हाला दुःख होतं. म्हणजे देवाने सांगितलेले वेगळं आहे म्हटले. शिष्याचा अभिमान ते लगेच लक्षात येतं, जायचं नाही म्हटलं. आणि मला हे अनुभव वासनिक दशेत आले, नंतरही आले. वासनिक दशेत असताना मला इतके साधूंचे फोन यायचे. दीक्षा झाली, फोन येणंच बंद झाले. कोणाचं नाशिकमध्ये येता इकडे फिरत्या निरोप लागायचा, फोनच नाही आले. फक्त ज्यांचं शुभचिंतन आहे अजूनही इतपात असे काही साधू आहे मोजके का ते मधून फोन करतात, कुठं प्रोग्राम चालू आहे, काय कार्यक्रम चालू आहे, काय विषय घेतला, कसं काय आहे, बरं आहे का, व्यवस्थित आहे का, काळजी घ्या. जे नैसर्गिकरित्या ज्यांनी परमेश्वर धर्म समजून घेताना आपल्या जीवनात उतरवला तेच करू शकतात. स्वार्थाने
धर्म होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. सर्प धरायला लागले तर देवाने थांबवलं नाथोबांना, पकड. माईमभट्टांना बोलायला पाठवलं. म्हणले माईमभट्ट आले आणि आम्ही त्यांना गीता वाखणली तर आमचं जी प्रवृत्ती आहे ती आम्ही काढून टाकू. ममतेत होय, प्रेमात होय. नाही तर देवाने एकदा ठरवलं, ती काळ्या दगडावरची रेस, ठरवलं. महादाईसा विचारते ही प्रवृत्ती कशाने बंगेल? म्हणजे 2 गोष्टी करा म्हटले. हे प्रेमात होय. त्या माईमभट्टांवरती असलेलं प्रेम आहे. आचार्यांच्या मानेवर श्रीचरण ठेवलं, आता कोण वाचवेल तुम्हाला? हे प्रेमात ममतेत आहे. भांडारेकरांना स्वतः भेटायला गेले. नांदेडचे गोरक्षण स्थान त्या ब्राह्मणाला स्वतः भेटायला गेले, स्वतः भिक्षाला गेले. त्यांनी सांगितलं धट्टेकट्टे दिसतात, काही काम अडचण त्याची तीच होती ना, गुराख्याची. गुराखी नव्हता. त्याची अडचण पाहून देवाने त्याची अडचण दूर केली. ठीक आहे, याची अडचण काय आहे? गुराखी नाही ना, मी गुराखी होतो. एकांकीची लीळा आहे. त्याची अडचण काय आहे? ती आई लागली रडायला, तू आता आजारी पडला, तुला ताप आला गुराख्याला, आता आपलं काम संपेल, आपल्याला खायला कोण देणार? काही काळजी करू नको, जंगलात जा, असे पुरुष आहे, असे देव आहे, त्यांना सांग. देवानी ममते तो काय केलं? त्या मुलाचा ताप स्वीकारला. आले, ताप स्वीकारलं, जाय म्हटले तू कामाला. अजून काय करावं देवानी ममतेत? कितीतरी लीळा आहे आपल्याला पाहता येतील. घर जाऊन बाईसांना प्रेम दिलं, नुसतं प्रेमच नाही दिलं, 3-3 दिवस अपमान सहन केला. ऐसी ममता फक्त परमेश्वराच्या ठाई, जीव आणि देवतेच्या ठाई होऊ शकत नाही, असू शकत नाही. म्हणते ती ममता, ते प्रेम, ह्या गोष्टी ज्या आहे या फक्त ऐकीव, अभिलाषपर, स्वार्थपर. त्याच्यामुळं ममत्व, प्रेम याच्यावर सारं जग राहिलं जरी असेल तरी ते विशिष्ट वय, विशिष्ट वेळ, विशिष्ट परिस्थिती निर्माण होईपर्यंतच असतं. जोपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत देणं घेणं आहे, जोपर्यंत लाभ आहे, फायदा आहे, स्वार्थ आहे, तोपर्यंत ते. बाकी ते सारं ओसरतं, कारण ते स्वार्थपर असतं, अभिलाषपर. तसं देवाचं आहे का? परमेश्वराचं आहे का? आज तुम्ही देवपूजा करताय, उद्या विसरले गे, नाही करता आली, थोडं मळीनत्व आलं, देवापासून दूरही झाले. अहो हेच काय, प्रमादी झाले तरी तुमचा सांदा परमेश्वर सोडू शकत. प्रमादी झाले, कविलदान नाही देता येईल, ग्रहणदान देते, नाही ग्रहणदान, लीळादान देते, नाही लीळादान, संबंधदान देतील, परंतु जीव कसा उद्धरेल, हा नरकात कसा जाणार नाही, हे ममताचं कार्य, हे प्रेमाचं कार्य, याला प्रेम म्हणतात. यांनी काही करो, सर्व गुण दोषासहित स्वीकार, आणि ते नैसर्गिकरित्या, कोणत्या प्रकारची तक्रार नाही, कोणत्या प्रकारची अपेक्षा नाही, कोणत्या प्रकारची अभिलाषा नाही, आणि ते मुळातच स्वरूपच तसं आहे. ते प्रेम आहे, ते परमेश्वराचं, ते ममत्व आहे. आणि म्हणून आपण बिनधास्त आहोत. परंतु याला लिमिटेशन आहे. मिळवलेलं आपणच आहे. जी मिळवलेलं आपल्याला देव तर वाचवणार आहे, देव तर काढणार आहे, देव तर सातत्यपूर्ण आपण तिथं जाणार नाही याची काळजी घेणार आहे. पण आपण जायलाच लागलो तर त्याला देव काही करू शकत. देवाला नावे जातो. 3 वेळा देव कणाशीच्या ब्राह्मणाला विचार, मी प्रसन्न झालो माग, प्रसन्न झालो माग, प्रसन्न झालो माग. नुसतं म्हटलेच नाही, तर अरे कर्मशे तुला भेटणार, जे तू मागतोय, तुझी जी डिमांड आहे ते तुला भेटणार आहे. आता भेटणार आहे असं सांगितल्यानंतर परत कशाला मागायची गरज आहे? पण तरीही तो तेच मागतोय. देवाला नाविलाज झाला, मजबूर झाले देव. ठीक आहे म्हटले, आता नाविलाज येतात असतो, निघाले पुढं. देवाला अलौकिक द्यायचं आहे, काहीतरी वेगळं द्यायचं आहे, पलीकडचं द्यायचं आहे, आणि आपण हेच मागतोय. एकदा नाही, 2दा नाही, 3दा नाही. देव त्याला सांगतात, अरे तुला भेटणार आहे बाळा, याच्यानंतर घे, मी प्रसन्न झालो, घे. ते जाणीव, ते समजणं, परमेश्वराचं प्रेम ते आपल्या लक्षात येणं. तशा पद्धतीचं जर आपण इथं परमप्रीती करून वागायला लागलो, राहायला लागलो, तर त्या दैवराटीच्या आपण फक्त हे ऐकायचं आणि देवाचं असं म्हणून सोडून द्यायचं. मग याच्यातून शिकायचं कशासाठी? त्या देवाला आपल्याला मिळवायचे, त्या देवापर्यंत आपल्याला जायचं आहे, तर तसं व्हावं लागेल ना. एखाद्या आमदाराची तुमची दोस्ती करायची तुम्हाला,
तुम्हाला पहिले एक तर आमदार व्हावं लागेल, कार्यकर्ता व्हावं लागेल. कार्यकर्त्याची आणि आमदाराची कधी दोस्ती नसते. तो आमदार त्या कार्यकर्त्याला कार्यकर्ता म्हणूनच पाहत असतो, उलट कॉम्प्युटर म्हणून पाहत असतो. हा जास्त शहाणा झाला का त्याचा कसे पाय तोडायचे तो पाहत राहतो. आमदाराची दोस्ती कुठली असते माहिती का? नागपूरच्या आमदाराची मुंबईच्या आमदाराची दोस्ती असते. त्यांना माहिती आहे हा आपला कॉम्प्युटर नाही, कॉम्पिटिटर नाही आहे. याचं वार्ड वेगळा, याचा तालुका वेगळा, याचं विधानसभा जी त्याची जी आहे ती वेगळं आहे. त्यांची दोस्ती राहील. पण शेजारचे जे आमदार कधी बी क्रॉस राहतो बघा. आणि हे पाहिलं तुम्ही अमरावतीमध्ये पाहिलं किती दुश्मनी. आपण म्हणतो एवढ्या शेवटच्या टोकापर्यंत हे का जातात? तर ते टोकाला टोक आहे. कधीतरी हा आपल्याकडे प्रवास करू शकतो, आत येऊ शकतो. याच्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. कट्टर दुश्मनी कशासाठी? फक्त 5 वर्षाच्या सत्तेसाठी. आपण इथं जाणीव झाल्यावर, बोध झाल्यावर, परमेश्वर कळाल्यावर, परमेश्वराचे धर्म आणि गुण समजल्यावर आपण तसं राहायला सुरुवात करणं नॅचरल, नैसर्गिक, खुल्लं, मोकळं, जसं आहे तसं, स्पष्ट आणि पारदर्शक. आत वेगळं, बाहेर वेगळं, कोणी स्वीकारो न स्वीकारो, कोणाला चांगलं वाटो न वाटो, माझ्या देवाचे जे गुणधर्म आहे ते मी नैसर्गिकरित्या पाळण्याचा प्रयत्न करेल. ओढून ताडून कृत्रिमतेने याला काय, मग ते घरात असलं काय, गल्लीत असलं काय, समाजात असलं काय, धर्मात असलं काय, त्याला काय अर्थच नाही. तुम्ही आम्ही एकाच याच्यात बसतो नैसर्गिकरित्या. स्वामी श्री चक्रांचा हा परिवार आहे. मग ते पूजावर अवलंबून नसलं पाहिजे आणि कधी पंगत दिली का नाही दिली याच्यावर अवलंबून नसलं पाहिजे. हा माझं ऐकतोय का नाही, मान्यता करतोय की नाही, मला पाहतोय का नाही, सांभाळतोय का नाही, याचा विचार आमच्यातही मनात नसला पाहिजे. आमच्याकडे कोणी आलं तर आम्ही स्वामी श्री चक्रांचा परिवार म्हणून बघितला पाहिजे. तुम्ही कोण आहे, काय आहे, कधी काय दिलंय का नाही, देणार आहे का नाही, याचा काही अभिलाष नसणं म्हणजे मानभाव असतं. नाही तर अभिलाषपर जर आहे तर आपण मानभाव कसे, त्या देवाचे तरी कसे. तुमच्या पूजेवरती जर आमचं वागणं ठरत असेल, तुम्ही दिलेलं नाही तर तुम्हाला जवळच फोनसुद्धा करणारे असतील काही. लय दिवस झाले, पंगत झाली नाही आपली. पूर्वी आपली वर्षानुवर्ष राहायची. खूप दिवस झाले भेटच नाही. अनेक वेळा पवित्याला आली, यावेळेस पवित्याला आलीच नाही तुम्ही. आणि मग नाही, आता ते विपरीत झाले, ते आता आपले राहिले नाही. मग याला त्याचं चुकीचं सांग, त्याला चुकीचं सांग, त्याला चुकीचं सांग. हे साधुत्व आहे का? हे मानभावत्व आहे का? कुठे जा देवावर राहा, कुठे जा धर्मावर राहा, काही करा पण परमेश्वर मिळवा. किती अडचणी येऊ द्या पण अनुसरा. ही तळमळ असणारा मानभाव असतो. त्याला म्हणतात परमप्रीती. इकडे जाऊ नका आणि तिकडे जाऊ नका, ना आम्ही काही कमी का आणि ते काय सांगणार आहे, ना आम्ही काही कमी सांगणार आहे का, ना आत्तापर्यंत तर आम्ही चालून. हे अनुभव मला दररोज येतात. का बरं माहिती आहे? काही साधू तर इथपर्यंत गेले का तुमच्या घरामध्ये काही आडी अडचणी आल्या मग काय त्यांना बोलवणार काय? आम्हीच आहे ना तुमच्या मौतीला, तुमची पारायणं करायला, तुमच्या घरभरण्या करायला. बोलू त्या कशाला त्यांना? घरभरणीला साधू लागत नाही, मौतीलाही साधू लागत नाही, दाव्यालाही साधू लागत नाही. त्या साधूला उलट तुम्ही मळीनतो आणून त्या साधुत्वावरून तुम्ही घालवताय. त्याला काही लागत नाही. तुम्हाला करायचं आहे, तुम्ही करू शकता, तुमचं आहे ना. कशाला लागतो मौतीला साधू, दाव्याला साधू कशाला लागतो? कशाला लागतो पारायणाला साधू? कशाला लागतो घरभरणीला साधू? घरभरणी काय करते, काय करायचं राहत? देवाकडे प्रार्थना करायची राहत. तुमचे नातेवाईक बोला नाही तरी तुम्हाला घरभरणी करायचा उद्देश काय राहतो? नातेवाईकांना आम्ही किती गावठा बांगला बांधला हे दाखवायचं राहत. त्याला साधूची काय गरज? दाखवायचं काहीतरी आम्ही धार्मिक किती आहे. विनाकारण साधूला कायला कामाला लावता तुम्ही? पारायण करायची कशाला गरज? त्याला साधूच पाहिजे कशाला गरज? ही गरज एकदा संपली ना तर मग कोण योग्य कोण अयोग्य, कोण धर्माचा कोण अधर्माचा समजेल. कोण मानभाव कोण मानभाव नाही, कोण खरा कोण डुप्लिकेट हे लक्षात येईल. आणि मग तुम्ही बिंदास व्हाल. अभय निर्भय निर्माण व्हा. ममता, जो नैसर्गिक प्रेम करतो, आपल्या हिताचा विचार करतो, आपल्या हितासाठी बोलतो, आपल्या हितासाठी सांगतो, आपल्या हिताचा विचार करून चिंतन करतो, तो मानभाव असतो. त्या मानभावांना स्वीकारा. कारण देव तसं सांगतोय, देवाचं तसं आहे. जो देवाचा आहे तो देवासारखा, जो देवाचा आहे तो देवाप्रमाणे थोडाफार बायांगाने का होईना, खोटं खोटं का होईना,
पण ते जर नसेल तर मात्र तो देवाचाच नाही. त्याच्यामुळं आपण दुसऱ्याकडून तशी अपेक्षा करण्यापेक्षा आपणही तसं राहू. तो काही करो, तो काही बोलो, कसाही राहू, काही मतलब नाही. आपण त्याच्यातून आपल्यात फरक काय पडला. एखाद्या चोरी करणारा माणूस आहे, त्याच्या घरी जाऊन तुम्ही चोरी केली, नाही चोराची चोरी केली, काय फरक, ती चोरी थोडी असं तुम्ही म्हणाल, विषय व्यवस्था करा, पण चोरी चोरी, त्याच्यातून तुमच्यात फरक काय राहिला. तो वाईट बोलतोय म्हणून त्याच्याशी तुम्ही वाईट बोलताय. नाही बाबा आम्ही जसेच तसे, टिट फॉर टाईट. तो चांगला वागला तर आम्ही चांगलं बोलतो, तो वाईट बोलला तर वाईट बोलतो. तुमच्यातून त्याच्यात फरक काय राहिला. तुम्ही धर्माचे, तुम्ही चांगलेच वागले पाहिजे. मग त्यांनी अपमान केला पाहिजे, त्यांनी वाईट बोललं पाहिजे, चुकीचं बोललं पाहिजे, रिस्पॉन्स देवो ना देवो, तुम्ही चांगलेच राहिले पाहिजे. का तर आपण धर्माचे आहोत. त्याच्यातून आपल्यातला फरक आहे, वेगळं पण आहे. आपण जे चांगलं आहे ते स्वीकारल्यानंतर आपण आपल्या पद्धतीने राहायचं, त्याच्या पद्धतीने राहायचं. तो असा बोलतो म्हणून आपण तसं, तो तसा वागतो म्हणून आपण तसं, पण त्याच्यातून तुमच्यात फरक नाही आणि त्याचा प्रभाव आहे तुमच्यावर देवाचा प्रभाव असला पाहिजे, धर्मात्वाचा प्रभाव असला पाहिजे, ब्रह्मविद्याशास्त्राचा प्रभाव असला पाहिजे. आणि तो बदल परमेश्वराला अपेक्षित. इकडं तिकडं नाही पाहायचं आहे, धर्माकडं पाहायचं, देवाकडं पाहायचं. तेव्हा परमेश्वर आपल्याला प्राप्त होणार. म्हणून ममत्व हे फक्त परमेश्वराचं असतं. बाकीचं ही सारी भास आहे. त्यातून लवकरात लवकर बाहेर पडा. ड्युटी आहे, कर्तव्य ते पूर्ण करा. ते म्हणणार नाही का ते करूच नका, कारण ड्युटी आहे, कर्तव्य पडले ते पूर्ण करायचेच आहे. परंतु आतलं ते फक्त तिथं आणि बाय अंगाने चालू द्या. कोण नाही म्हणतं, नाही तरी बाय अंगाने चालू आहे. ऑलरेडी वास्तविक पाहिलं तर बाय अंगानेच आहे, फक्त आपण ते कबूल करत नाही. आपण फक्त दाखवायचा प्रयत्न करतो. तसं नाही, असं थोडी आहे बाय अंगाने. तो नाही खरं आहे असं सांगतोय, पण ते काही खरं नाही आहे, कारण ते अभिलाषी पोटी आहे. ही ब्रह्मविद्या आहे, ब्रह्म परमेश्वराने दिलेलं ते वचन आहे, तत्व आहे, सिद्धांत आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण वागू शकत नाही, पण वागण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासारखं राहणं म्हणजे देवाचं होणं, म्हणजे दैवराटीचं होणं, म्हणजे प्राप्तीच्या अनुषंगाने आपला प्रवास सुरू करणं. आलं लक्षात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की दंडवत हो.